नमस्कार. ध्येय UPSC MPSC या युट्यूब चॅनलवर मी अतिश शिंगे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आताच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय संघ किंवा संघ आणि त्याचे कार्यक्षेत्र किंवा संघ आणि त्याचे क्षेत्र ह्या टॉपिकला आपण सुरुवात करतोय. ह्या टॉपिकला सुरुवात करण्याच्या आधी मी सर्वांना सांगेन की आपण ध्येय TV मार्फत सर्वांच्यासाठी जे स्पर्धा परीक्षेमधील राज्यशास्त्र सब्जेक्ट आहे त्या राज्यशास्त्र सब्जेक्ट मधील जे 1 ते 51 कलम असतात जे स्पर्धा परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे असतात त्या 1 ते 51 कलमच्या अनालिसिसला आपण सुरुवात केली. त्यामध्ये आपण भारतीय राज्यघटनेची निर्मिती, भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य, भारतीय राज्यक्षेत्र, भारतीय नागरिकत्व संदर्भ, भारतीय राज्यघटनेची तरतुदी, भारतीय राज्यघटनेचे मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विश्लेषणाला सुरुवात करतोय. आणि त्याच मधील आजचा एक पॉइंट आज आपण आजच्या लेक्चरमध्ये काय पाहणार आहोत, भारतीय संघ आणि त्याचे क्षेत्र. आजच्या लेक्चर टॉपिकचं नाव आहे संघ आणि त्याचे क्षेत्र. त्याचे क्षेत्र ठीक आहे. त्यातलं आपण भारतीय राज्यक्षेत्र सुद्धा म्हणतात. संघ आणि त्याचे क्षेत्र किंवा त्याला काय म्हणतात, भारताचे राज्यक्षेत्र. राज्यक्षेत्र म्हणजे काय नेमकं, जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अनालिसिस करता, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता, त्यामध्ये काही शब्द येतात. एक येतं भारताचं भौगोलिक क्षेत्र, भारताचे भौगोलिक क्षेत्र ठीक आहे. दुसरे येतं भारताचं राजकीय क्षेत्र किंवा भारताचं राज्यक्षेत्र ठीक आहे. त्यानंतर तिसरे येतं भारताचं अर्थक्षेत्र, आर्थिक क्षेत्र ठीक आहे. पुन्हा तुम्ही इतिहासामध्ये गेला तर इतिहासामध्ये तुम्हाला पाहायला मिळते ऐतिहासिक भारताचं क्षेत्र, अखंड भारत वगैरे ते इतिहासामध्ये असतं ठीक आहे. तर तुम्हाला या शब्दाचा अर्थ कळाला पाहिजे. भौगोलिक क्षेत्र म्हणजे नेमकं काय, की जेव्हा तुम्ही भूगोलचा अभ्यास करता, भूगोलमध्ये असतं की भारताच्या ह्या सीमेपासून एवढं भारताचं हा क्षेत्र आहे ठीक आहे. असं हा भारताचं क्षेत्र आहे, त्याला आपण म्हणतो भौगोलिक क्षेत्र. भारताचं भौगोलिक क्षेत्र आहे. भौगोलिक क्षेत्राचं पुन्हा भौगोलिक वेगवेगळ्या विभागामध्ये विभाजन केलं जातं, ते आपण भूगोलमध्ये अभ्यास करतो. भारताचं राज्यक्षेत्र म्हणजे काय, भारतीय जी संविधान आहे, भारत सरकारने जे केलेला कायदा आहे तो कायदा कोणत्या एरियामध्ये लागू होऊ शकतो त्याला म्हणतात भारताचं राज्यक्षेत्र. भारताचं भौगोलिक क्षेत्र आणि राज्यक्षेत्र हे सारखंच असतं ठीक आहे, सारख्याच प्रमाणात असतं, हे तुम्हाला कल्पना असेल. पण दोघांच्या डेफिनेशन मध्ये थोडा, राज्यक्षेत्र म्हणजे काय की भारत सरकारने केलेला कायदा त्या ज्या भागामध्ये लागू होऊ शकतो त्याला राज्यक्षेत्र म्हणतात. आणि आर्थिक क्षेत्र म्हणजे काय, या आर्थिक क्षेत्र म्हणजे भारताच्या आर्थिक उलाढाली ज्या भागामध्ये होत असतात त्याला आर्थिक क्षेत्र म्हणतात. आर्थिक क्षेत्र आणि भौगोलिक क्षेत्रामध्ये राज्यक्षेत्रामध्ये फरक आहे. जेव्हा राज्यक्षेत्र आणि आर्थिक क्षेत्राचा विचार करता तर आर्थिक क्षेत्र हे राज्यक्षेत्राव्या काही वेळा व्यापक असू शकतं, कारण आर्थिक क्षेत्रामध्ये भारताचे विदेशामध्ये असणारे बंदरे, विमानतळ यांचा सुद्धा समावेश होऊ शकतो. आणि भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये असणारे काही बंदरे, काही विमाने हे इतर राष्ट्रांमध्ये समावेश होऊ शकतात ठीक आहे. त्यामुळे आर्थिक क्षेत्राची डेफिनेशन वेगळी आहे, ते आपण अर्थशास्त्रामध्ये अनालिसिस करतो. भूगोलमध्ये आपण भौगोलिक क्षेत्राचा अनालिसिस करतो आणि सीमाचा अभ्यास करतो. तर राज्यक्षेत्रामध्ये भारताचं राज्यक्षेत्राचा आपण अभ्यास करतो ठीक आहे. तर आताचं लेक्चर असेल, आताच्या लेक्चरमध्ये आपण अनालिसिस करणार आहोत की भारताचा संघ म्हणजे नेमकं काय आणि संघाचं जे राज्यक्षेत्र आहे ते कोणतं राज्यक्षेत्र आहे ते आपण आताच्या लेक्चरमध्ये अनालिसिस करणार आहोत. तर चला मग आताच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते सब पॉइंट अनालिसिस करणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला पाहायचं की भारतीय संघ आणि राज्यक्षेत्रासंदर्भात की भारतीय राज्यघटनेमध्ये घटनात्मक तरतुदी कोणते. पहिला टॉपिक, त्याचा पहिला पॉइंट आहे की घटनात्मक तरतुदी. पहिला पॉइंट असेल घटनात्मक तरतुदी. घटनात्मक तरतुदी कोणते. दुसऱ्या पॉइंट मध्ये आपण पाहायचं आहे की घटनात्मक तरतुदी, पहिला पॉइंट आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यक्षेत्रासंदर्भात तरतुदी कोणत्या कलमामध्ये आहे, ते तर तुम्हाला 1 ते 4 कलम मध्ये पाहायला मिळतं. तर पहिल्या टॉपिक मध्ये आपण 1 ते 4 त्या घटनात्मक तरतुदी पाहणार आहोत. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे, दुसऱ्या पॉइंट मध्ये आपण अनालाइज करू जे संस्थानिकांचं विलीनीकरण भारतामध्ये कसं झालं. संस्थानिकांचे विलीनीकरण हा टॉपिक सुद्धा तुझ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे, कारण का 370 कलम रद्द केलं आणि 370 कलमचा नेमका प्रश्न काय होता ह्या टॉपिक मध्ये तुम्हाला कळतं. त्यालाच आपण म्हणतो संस्थानिकांचं विलीनीकरण ठीक आहे. आपण पाहणार आहे संस्थानिकांचं विलीनीकरण म्हणजे नेमकं काय ठीक आहे. आधी किती संस्थानिक होती, स्वातंत्र्य भारतावी किती होती, स्वातंत्र्य पूर्व कालखंडामध्ये किती होती, त्याचं भारतामध्ये विलीनीकरण कसं झालं, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तिसरं लेक्चर आहे, त्या तिसऱ्या पॉइंट मध्ये आपण पाहणार भारतातील भाषावार प्रांतरचना. भाषावार प्रांतरचना ठीक आहे. प्रांतरचना म्हणजे भारतामध्ये भाषावर प्रांतरचना कशी झाली, की भारतामध्ये कोणकोणत्या भाषेची निर्मिती झाली, भाषावर प्रांतरचनेची निर्मिती कशी झाली, प्रत्येक भाषा एक राष्ट्र, हे सगळं स्ट्रक्चर आपण पाहणार आहे. भारतामध्ये भाषावर प्रांतरचना आचरण पर्याय, त्यासाठी SK धर आयोग आहे
ठीक आहे. पुन्हा जेव्हीपी समिती आहे, त्यानंतर राज्य पुनर्रचना आयोग आहे, या सगळ्यांच्या शिफारसीवरून पुन्हा भारतामध्ये भाषावर प्रांत रचना झाली. ठीक आहे. ते आणि त्यानंतर पुढचा टॉपिक आहे, त्यानंतर आपण पुढच्या टॉपिक मध्ये पाहणार आहे की भारतामध्ये राज्यांची निर्मिती कशी झाली. राज्यांची निर्मिती तसं तुम्हाला सध्या भारतामध्ये किती तर 29 राज्य पाहायला मिळतात. ह्या 29 राज्यांची निर्मिती कशी झाली आणि 8 केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कशी झाली हे आपण चौथ्या पॉईंट मध्ये पाहणार आहोत. आणि पाचवा पॉईंट असेल, पाचव्या पॉईंट मध्ये आपण पाहणार आहे की भारतामध्ये जी वेगवेगळी राज्य आहेत, ठीक आहे, त्या राज्यांच्या नावामध्ये केलेला बदल, राज्यांच्या नावामधील बदल. ठीक आहे. बघा जसं म्हैसूर होतं, नंतर म्हैसूरचं कर्नाटक झालं. ठीक आहे. जसं बॉम्बे प्रांत होता, नंतर बॉम्बेचा काय झाला महाराष्ट्र झाला. ठीक आहे. म्हणजे पुन्हा संयुक्त प्रांत होता, संयुक्त प्रांताचं उत्तर प्रदेश झालं. असं राज्यांच्या नावामध्ये झालेला बदल, असा पाचवा पॉईंट. ठीक आहे. म्हणजे आताच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते पॉईंट पाहणार सगळ्यांना समजलं असेल. घटनात्मक तरतुदी, संस्थानिकाचे विलीनीकरण, भाषावर प्रांत रचना, राज्यांची निर्मिती आणि राज्यांच्या नावामधील बदल, ह्या 5 गोष्टी आपण आताच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि हे लेक्चर तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्वाचं आहे. त्यामुळे हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पहा. या लेक्चरमध्ये तुम्हाला भरपूर फॅक्ट मिळणार आहेत आणि या लेक्चरला तुमचा ज्या स्पर्धा परीक्षा, पूर्व परीक्षा आणि मेन्स परीक्षा, ह्या परीक्षेला हे लेक्चर तुम्हाला खूपच उपयुक्त ठरणार आहे. तर चला लेक्चरला सुरुवात करूया. याच्या आधी लेक्चरला सुरुवात करण्याआधी मी गेल्या वर्षी 2019च्या राज्यसेवेला आणि 2019च्या युपीएससी आलेले काही क्वेश्चन सांगेन. ठीक आहे. राज्यसेवेचा जर विचार केला, राज्यसेवेला क्वेश्चन आला होता कलम 1 आणि कलम 2 मध्ये. कलम 1 आणि कलम 2च्या तरतुदी राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये आल्या होत्या. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा भारतामध्ये जे घटना आपण पुढे पाहणार आहे, भाषावर प्रांत रचनेसाठी जे वेगवेगळे आयोग आहेत त्यामध्ये राज्य पुनर्रचना आयोगाची क्वेश्चन सुद्धा 2019च्या राज्यसेवेच्या क्वेश्चन मध्ये आला होता. ठीक आहे. पुन्हा जे राज्यांची निर्मिती आहे, त्या राज्यांची निर्मितीचा क्वेश्चन, राज्यांची निर्मिती, गोवा राज्याची निर्मिती कधी झाली, सिक्कीम राज्याची निर्मिती कधी झाली, हा क्वेश्चन पीएसआय पूर्व परीक्षेला आला होता. ठीक आहे. म्हणजे काय तर मी फक्त 2019च्या परीक्षेचे उदाहरण सांगतोय की 2000 परीक्षेला एवढे क्वेश्चन आले होते. याचा अर्थ गेल्या 5 वर्षाचा क्वेश्चन पेपरचा अनालिसिस केला तर ह्या टॉपिकवर भरपूर क्वेश्चन आलेत आणि आधी आलेत. याचा अर्थ तुमची होणारी पुढची जी एक्झाम आहे, पुढच्या एक्झाम मध्ये सुद्धा या टॉपिकवर भरपूर क्वेश्चन येऊ शकतात. तर चला आता आपण एक टॉपिकला, एक पॉइंटला सुरुवात करूया. तर त्यातला पहिला पॉइंट आहे की भारतामध्ये राज्यघटनेसंदर्भात, राज्यक्षेत्रासंदर्भात घटनात्मक तरतुदी कोणती आहे, हा आपला पहिला पॉइंट असेल की घटनात्मक तरतुदी. ठीक आहे. घटनात्मक तरतुदीमध्ये मी सांगितलं की कलम 1 ते 4 मध्ये राज्यक्षेत्रासंदर्भात तुम्हाला तरतूद पाहायला मिळते. तर थोडक्यात आपण घेऊया की कलम 1 मध्ये कोणती तरतूद आहे. ठीक आहे. कलम 1चं नाव जर म्हणलं तर कलम 1चं नाव आहे संघराज्याचे नाव. टायटल देत आहे संघराज्याचे नाव, संघराज्याचे नाव व त्याचे राज्यक्षेत्र, हे त्याचं टायटल आहे. ठीक आहे. टायटल काय, कलम 1चं टायटल आहे संघराज्याचे नाव आणि त्याचे राज्यक्षेत्र. आणि मग बघा संघराज्याचे नाव काय, तर मग त्यामध्ये कलम 1 दिलंय की 1 मध्ये काय सांगितलंय तर संघराज्याचं नाव सांगितलंय. संघराज्याच्या नावामध्ये काय उल्लेख केलाय, इंडिया अर्थात भारत, इंडिया अर्थात भारत असेल. म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये भारताचं नाव सांगितलंय. ते नाव काय आहे, इंडिया शब्दाचाच अर्थ भारत होईल. म्हणजे 2 नाव सांगितले, इंडिया पण तुम्ही वापरू शकता आणि भारत पण वापरू शकता. हे कलम 1 मध्ये भारताचं नाव सांगितलंय. इंडिया अर्थात भारत हा काय असेल, राज्यांचा संघ असेल. हा राज्यांचा संघ असेल असं तुम्हाला कलम 1 मध्ये पाहायला मिळतं. बघा भारतीय राज्यघटनेमध्ये काय सांगितले, राज्यांचा संघ ह्या शब्दाचा प्रयोग केला. म्हणजे राज्यांचा संघ ह्या शब्द प्रयोग केलाय. भारतीय घटनाकारांनी भारतीय राज्यघटनेमध्ये संघ राज्य शब्दाचा प्रयोग करण्याऐवजी राज्यांचा संघ हा शब्द प्रयोग केला होता. पाठिंबा घटनाकारांनी त्यामध्ये 2 रिझन सांगितलं होतं की अमेरिकेच्या संघराज्यासारखं भारतीय संघराज्य तयार झालं नव्हतं. अमेरिकेचं संघराज्य कसं तयार झालं होतं, तर अमेरिकेच्या संघराज्यामध्ये पहिल्यांदा 13 वसाहती होत्या. बघा 13 वसाहती होत्या आणि या 13 वसाहतीनं आपापसामध्ये करार केला आणि 13 वसाहतीनं आपापसात करार करून अमेरिकेचं संघ राज्य तयार झालं. म्हणजे अमेरिकेमध्ये पहिला वसाहती होत्या, म्हणजे पहिला अमेरिकेमध्ये राज्य होतं आणि नंतर केंद्र बनलं. पण भारतामध्ये बनत असताना भारतामध्ये पहिला केंद्र बनलं आणि नंतर राज्यांची निर्मिती झाली. ठीक आहे. बघा अमेरिकेमध्ये पहिला काय होते, पहिला राज्य होते नंतर केंद्र बनलं. भारतामध्ये पहिला केंद्र बनलं आणि नंतर राज्य बनलं. ठीक आहे. हा भारत आणि अमेरिकेमध्ये बदल फरक आहे. तर तुम्हाला माहिती आहे भारताची जी राज्य आहेत
सुरुवातीला ब्रिटिश येण्याच्या पूर्वी भारतामध्ये वेगवेगळे संस्थानिक होते. ब्रिटिशांनी काय केलं, टप्प्याटप्प्याने एक राज्य आपल्या ताब्यात हस्तगत करत करत पूर्ण अखंड भारतामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली. आणि 1833च्या कायद्यामध्ये पूर्ण सत्तेचं केंद्रीकरण केलं. ते कुठं, केंद्राच्या हातामध्ये, म्हणजे पूर्ण भारत सरकारच्या हातामध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट जे ब्रिटिशांचं होतं त्याच्या हातामध्ये 1833च्या कायद्यानुसार सर्व सत्ता एकवटलेली होती. आणि 1833 नंतर आपण काय केलं, टप्प्याटप्प्याने काय केलं, अधिकाराचं विभाजन, मध्ये प्रत्येक राज्याला आपण स्वातंत्र्य द्यायला सुरुवात केली. मग त्याला काय म्हणतात, सत्तेचं विकेंद्रीकरण. अशा स्वरूपात सत्तेचं विकेंद्रीकरण भारतामध्ये झालं. ते अमेरिकेपेक्षा वेगळं होतं. त्यामुळे आपण संघ राज्याऐवजी राज्याचा संघ हा शब्द प्रयोग वापर केला. पुन्हा आपलं जे संघ राज्य आहे, या संघ राज्यातून एखाद्या राज्याला भारतातून बाहेर फुटून जाण्याचा अधिकार दिलेला नाही. म्हणजे महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, नागालँड असेल, पंजाब असेल, असं कोणतंही राज्य भारतातून फुटून बाहेर जाऊ शकत नाही, अशी तरतूद आहे. त्यामुळे आपण भारताला काय म्हणले की राज्यांचा संघ हा शब्द प्रयोग केलाय, संघ राज्य नाही. कारण संघ राज्यामध्ये राज्यांना भारताच्या बाहेर फुटून जाण्याचा अधिकार असतो. कारण संघ राज्याची निर्मिती होताना राज्याच्या सहमतीने ते त्यात समावेश झाले. ठीक आहे, याचा अर्थ ते त्याचं सहमतीवर ते बाहेर जाऊ शकतं ना. पण भारतामध्ये काय आहे की पहिला केंद्र आहे, मग राज्य आहे, आणि केंद्रानं राज्याची निर्मिती केली. याचा अर्थ तुम्ही केंद्र सोडून जाऊ शकत नाही, भारताच्या राज्य क्षेत्रातून तुम्ही फुटून बाहेर जाऊ शकत नाही. हे दोन गोष्टी तुम्हाला भारतामध्ये पाहायला मिळतात. परिणामी आपण घटनाकारांनी संघ राज्य शब्दाचा प्रयोग करण्याऐवजी राज्याचा संघ असा प्रयोग केला होता. भारतीय राज्यघटनेच्या कलम 1:1 मध्ये इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल असा अर्थ सांगितला होता. ठीक आहे, पुन्हा या भारतीय राज्यघटनेत दुसरं कलम आहे, त्यामध्ये 1:2 मध्ये काय सांगितले बा, 1:2 सुद्धा तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. 1:2 मध्ये काय सांगितलंय की भारताचं राज्य क्षेत्र कोणतं असेल, तर भारतामध्ये घटक राज्य की जे पहिल्या भारतातील जे घटक राज्य ते पहिल्या अनुसूचीमध्ये ज्या घटक राज्यांचा उल्लेख केला, पहिल्या अनुसूचीचे सर्व घटक राज्य हे भारताचे घटक असतील. आणि केंद्रशासित प्रदेश जे भारताच्या पहिल्या अनुसूचीमध्ये ज्याची नोंद केलेत हे भारताचे प्रदेश असतील. म्हणजे भारताचा प्रदेश कोणता असेल तर तुम्हाला 1:2 मध्ये पाहायला मिळतं की भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये कुणाचा समावेश येईल. तर 1:2 मध्ये सांगितले भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये कोण असेल, तर भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये कोण असणार आहे, तर पहिल्या अनुसूचीतील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश हे भारतामध्ये समावेश असेल असं 1:2 मध्ये सांगितलं. बघा व्यवस्थित समजून घ्या, कारण परीक्षेसाठी खूपच महत्वाचं आहे की राज्य क्षेत्रामध्ये कोण असेल, तर राज्य जी भारतामध्ये सध्या 29 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, ते पहिल्या अनुसूचीमध्ये आहेत. ह्या सगळ्यांचा मिळून काय असेल, भारत असेल असं 1:2 मध्ये सांगितलं. त्यानंतर 1:3 आहे. ठीक आहे, 1:3 आहे. 1:3 मध्ये काय सांगितलं, तर भारतीय राज्यघटनेमध्ये 1:3 मध्ये भारतीय राज्य क्षेत्राची डेफिनेशन, राज्य क्षेत्रामध्ये कुणाचा समावेश होईल. ठीक आहे, भारतीय राज्य क्षेत्रामध्ये भारतीय राज्य क्षेत्र कुणापासून बनेल, भारतीय राज्य क्षेत्रामध्ये कोण घटक असतील. बघा एक राज्य क्षेत्र आणि दुसरा शब्द आहे संघ राज्य. राज्य क्षेत्र आणि संघ राज्यामध्ये डिफरन्स काय आहे बघा, आपण एक एक पाहू की राज्य क्षेत्र म्हणजे नेमकं काय आणि संघ राज्य म्हणजे नेमकं काय. आणि भारतीय राज्य क्षेत्र कुणापासून बनतं ते 1:3 मध्ये सांगितलंय. 1:3. ठीक आहे, 1:3 मध्ये काय सांगितले, दोन शब्दाचा अर्थ, एक संघ राज्य म्हणजे नेमकं काय आणि दुसरा आहे राज्य क्षेत्र. ह्या दोन्ही शब्दाचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. ते 1:3 मध्ये सांगितलंय. संघ राज्य शब्दाचा अर्थ करता संघ राज्यामध्ये दोन गोष्टी असतात, एक असतं केंद्र असतं आणि दुसरं असतं राज्य. केंद्र आणि राज्य या दोघांचं मिळून काय बनत असतं, संघ राज्य बनत असतं. ठीक आहे, आणि जेव्हा तुम्ही राज्य क्षेत्र शब्दाचा उल्लेख करता, राज्य क्षेत्रामध्ये भारतीय राज्य क्षेत्रामध्ये केंद्र येतं, राज्य येतं आणि त्यानंतर पुन्हा केंद्रशासित प्रदेश सुद्धा येतात. केंद्रशासित प्रदेश सुद्धा येतात. हा दोघांच्या मधला मेन डिफरन्स आहे की इथं फक्त केंद्र आणि राज्य येतं आणि भारतीय राज्य क्षेत्रामध्ये केंद्रशासित प्रदेश सुद्धा येतात. याचा अर्थ संघ राज्यापेक्षा राज्य क्षेत्र ही डेफिनेशन काय आहे, मोठी आहे, व्यापक आहे. हे तुम्हाला कळायला पाहिजे. ते भारतीय राज्यघटनेच्या 1:3 मध्ये सांगितलंय की संघ राज्य म्हणजे काय, भारतीय राज्य क्षेत्राचा समावेश करण्यात येईल. तर भारतीय राज्य क्षेत्रामध्ये केंद्र, राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि तिसरी गोष्ट म्हणजे भारत सरकारनं नवीन संपादन केलेले प्रदेश, नवीन संपादन केलेले प्रदेश
ठीक आहे, हे सुद्धा भारतीय राज्य क्षेत्रामध्ये येतील. नवीन संपादन केलेले प्रदेश म्हणजे काय, की समजा भारतानं भविष्यात एखाद्या राष्ट्रासोबत करार केला आणि ते राष्ट्र आपल्यामध्ये दाखल करून घेतलं तर ते भारतीय राज्य क्षेत्राचा भाग बनेल. पुन्हा समजा भारताने एखाद्या चंद्रावर किंवा एखाद्या काय केलं की तिथं काही प्रदेश आपल्या ताब्यामध्ये घेतला तर तो भारतीय राज्य क्षेत्राचा बनेल. किंवा अंटार्क्टिका किंवा आर्टिकवर जे प्रदेश आहेत तिथे एखादी प्रयोगशाळा स्थापन केली तो भारताचा प्रदेश केला तर तो भारताचा. म्हणजे एखादा प्रदेश भारत सरकारनं कराराद्वारे युद्धाद्वारे कशाहीद्वारे एखादा प्रदेश जर घेतला असेल तर तो नवीन संपादन केलेला प्रदेश हा भारताचा भाग बनेल, भारतीय काय राज्य क्षेत्र बनेल, अशी तरतूद तुम्हाला इथं पाहायला मिळतं. ठीक आहे, मला वाटतं राज्य क्षेत्र शब्दाची डेफिनेशन प्रत्येकाला कळाली असेल की राज्य क्षेत्राच्या डेफिनेशन मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात. ठीक आहे, आणि हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण तुम्हाला राज्य क्षेत्राचा अर्थ कळाला पाहिजे आणि संघराज्याचा अर्थ कळाला पाहिजे. राज्य क्षेत्र ही डेफिनेशन काय आहे, संघराज्यापेक्षा व्यापक आहे. हे तुम्हाला मध्ये तुमच्या परीक्षेत आलेल्या स्टेटमेंट आहेत की खुलीबे कोणते आणि तुम्हाला 1-3 मध्ये याचं विश्लेषण केले. ठीक आहे, मला वाटतं कलम 1 सगळ्यांना समजलं असेल. कलम 1चं टायटल काय होतं, भारतीय संघराज्य आणि त्याचे नाव क्षेत्र, आणि 1 मध्ये 1-1, 1-2 आणि 1-3 असे 3 सब पॉईंट होते. ह्या तिन्ही पॉईंटचं आपण विश्लेषण केलं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे कलम 2. कलम 2 काय आहे पहा. ठीक आहे, तुमच्या परीक्षेसाठी कलम 2 खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, कारण ते सध्या खूप चर्चेमध्ये आहे. कलम 2 मध्ये काय सांगितलं, एखादं नवीन राज्य दाखल करून घेणे. ठीक आहे, बघा हा आपला भारत आहे, समजण्यासाठी मी मॅप काढलाय. हा आपला भारत आहे. समजा इथं पाकिस्तान आहे. ठीक आहे, समजा उद्या काय म्हणलं, हे पाकिस्तान जर भारतामध्ये विलीन होणार म्हणलं, समजा हे पाकिस्तान जर भारतामध्ये विलीन होणार म्हणलं तर पाकिस्तान भारतामध्ये विलीन होऊ शकतं का. ठीक आहे, तर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 2 मध्ये हे सांगितलंय की भारतीय राज्य क्षेत्र सोडून एखादा प्रदेश जर भारतामध्ये विलीन होणार असेल तर कलम 2 अंतर्गत असा प्रदेश तुम्ही भारतामध्ये विलीन करून घेऊ शकता. परिणामी ह्याचा बेसवर इथं जे गोवा होतं ते गोवा भारतामध्ये विलीन झालं. इथं जे सिक्कीम आहे ते सिक्कीम भारतामध्ये विलीन झालं. ठीक आहे, दमन दीव बघा, गोवा हे काय होतं, पोर्तुगीज ताब्यात होते, भारतामध्ये विलीन झालं. गोवा 1947 भारताचा भाग नव्हता, तो नंतर भारताचा भाग म्हणला. सिक्कीम सुद्धा भारताचा भाग नव्हता, 1975 सिक्कीम हा भारताचा भाग म्हणला. ठीक आहे, म्हणजे काय तर कलम 2 ची तरतूद काय सगळ्यांना समजायचं, एखादा नवीन प्रदेश, एखादा नवीन भूप्रदेश भारतामध्ये दाखल करून घेणार असेल, एखादा नवीन भूप्रदेश भारतामध्ये समावेश होणार असेल तर त्याबाबत तरतूद तुम्हाला कलम 2 मध्ये पाहायला मिळते की नवीन प्रदेश भारतामध्ये दाखल घेऊन घेण्यासाठी. ठीक आहे, मग ते करारामुळे असेल किंवा बाकीच्या तुमच्या परीक्षेला क्वेश्चन पण विचारला होता, युपीएससीच्या मेन्सला असे पण क्वेश्चन विचारतात की समजा उद्या पाकिस्तान भारतामध्ये विलीन होणार म्हटला तर पाकिस्तान भारतामध्ये विलीन करून घ्याल का. ठीक आहे, तुम्ही भारताची इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारतात, क्वेश्चन विचारला पण होता की तुम्ही भारताचे आहात, पंतप्रधान आहात आणि पाकिस्तान भारतामध्ये विलीन होणार असाल तर तुम्ही पाकिस्तानला भारतामध्ये विलीन करून घ्याल का. ठीक आहे, एक्सप्लेन करा. ठीक आहे, मग त्याचं आर्थिक राजकीय कारण स्पष्ट द्या. आर्थिक आणि राजकीय कारण सांगा की त्याचा आर्थिक परिणाम काय होऊ शकतात, राजकीय परिणाम काय होऊ शकतात, सांस्कृतिक परिणाम काय होऊ शकतात, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय परिणाम होऊ शकतात, असे क्वेश्चन सुद्धा परीक्षेला येतात. कारण की तसा अधिकार भारतीय राज्यघटनेने कलम 2 अंतर्गत दिलाय की असे तुम्ही राज्य दाखल करून घेऊ शकता. त्यानंतर दुसरं कलम 3. ठीक आहे, कलम 3 तुम्हाला खूप महत्वाचा आहे. कलम 2 आणि कलम 3चा फरक तुम्हाला कळाला पाहिजे. कलम 3 मध्ये काय सांगितले, कलम 3 सुद्धा तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. कलम 3 मध्ये सांगितले की भारताचे जे अंतर्गत राज्य आहे, जसं महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, त्यानंतर पुन्हा पश्चिम बंगाल आहे, अशी 29 जर जी राज्य आहेत, भारताचे जे राज्य आहेत त्या राज्यातून नवीन राज्याची निर्मिती, म्हणजे कलम 3 आहे ते नवीन राज्य निर्मिती संदर्भात आहे. कलम 3 नवीन राज्य निर्मिती संदर्भात म्हणजे काय की भारताचं जे आधीपासूनचे राज्य आहेत, ठीक आहे, त्या आधीपासून म्हणजे समजा हा भारत आहे. ठीक आहे, भारताचं समजा एक आपण इथे यूपी घेतला, हा उत्तर प्रदेश. ठीक आहे, इथं उत्तर प्रदेश आहे. समजा हे उत्तर प्रदेश काय म्हटलं की उत्तर प्रदेशाचं विभाजन करायचं आहे. उत्तर प्रदेशचं विभाजन करून 2 राज्यांची निर्मिती करायचं आहे. हे एक हरित उत्तर प्रदेश करायचा आणि दुसरा जो मागास आहे तो मागास उत्तर, कारण की जी हरित क्रांती झाली उत्तर प्रदेशमध्ये झालेली हरित क्रांती एका भागामध्येच झाली. जो पश्चिम युपी आहे, पश्चिम युपी मध्ये हरित क्रांती झाली आणि हा भाग दिल्ली आणि हा औद्योगिक क्षेत्रात जोडलेला आहे, पण इकडच्या भागाचा विकास झाला आणि इकडच्या भागाचा विकास झाला नाही. तर समजा तुम्हाला काय करायचं आहे की या उत्तर प्रदेशचं विभाजन करायचं, कारण उत्तर प्रदेश मागास स्टेट आहे, त्याच्या प्रगतीसाठी जेवढं राज्य लहान असतं तेवढं विकास मोठा असतो, असं डेफिनेशन आहे.
ठीक आहे. मात्र युपीचा विकास करायचा असेल तर युपीचं विभाजन करा, वेगळं प्रशासन करा आणि युपीचा विकास करा. ह्या माध्यमातून जर युपीचं विभाजन करायचं, हरित युपी वेगाने काय करायचं आहे की खाली पूर्व युपी आहे तो पूर्व युपी वेगळा करायचा, दोन भागांमध्ये विभाजन करायचं असेल तर असं विभाजन करण्याचा अधिकार कलम 3 अंतर्गत मिळतं. ठीक आहे. म्हणजे कलम 2 आहे ते भारताची सीमा बदलतं, भारताचं स्ट्रक्चर बदलतं आणि भारतात एखादा प्रदेश समावेश करून घेतं. आणि कलम 3 आहे, कलम 2 आहे ते बाहेरून आहे, कलम 3 आहे भारताच्या अंतर्गत भागाचं विभाजन करणं किंवा एखाद्या राज्याचं नाव बदलायचं आहे. ठीक आहे. किंवा एखाद्या राज्याच्या सीमा बदलायचे किंवा एखाद्या राज्यामध्ये त्याचं क्षेत्र वाढवायचं किंवा क्षेत्र कमी करायचं आहे किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत, केंद्रशासित प्रदेशाचं विलीन करायचं आहे किंवा केंद्रशासित प्रदेश काय करायचं आहे, नवीन निर्मिती करायचा आहे, केंद्रशासित प्रदेश सीमा बदलायचा आहे. हे जे सगळे बदल करायचे आहेत, असे बदल करण्याचा अधिकार कलम 3 अंतर्गत कोणाला मिळतो, भारत सरकारला मिळतो. मग असे जर बदल करायचे असेल तर ते बदल कसे करायचे असतील, हे बदल कसे करायचे या संदर्भात भारतीय राज्यघटनेचं कलम 4 सांगितलंय. कलम 4 मध्ये सांगितल्यात जर तुम्हाला कलम 3 आणि कलम 2 मध्ये कोणता जरी बदल करायचा असेल, कलम 3 आणि कलम 2 मध्ये कोणताही बदल करायचा असेल तर असा बदल करण्यासाठी घटना दुरुस्तीची आवश्यकता नाही. असा बदल करण्यासाठी घटना दुरुस्ती आवश्यक नाही असं तुम्हाला कलम 4 पाहायला आवश्यक नाही. ठीक आहे. हे कलम 4 आहे. म्हणजे काय की घटना दुरुस्ती तुम्हाला असा जर बदल करायचा असेल तर तुम्ही साधे बहुमत वापरून तुम्ही काय करू शकता, साधे बहुमत वापरून काय करू शकता, तुम्ही कलम 2 आणि कलम 3 मध्ये बदल करू शकता असं कलम 4 सांगतं. मग समजा की आपल्याला काय करायचं आहे, हरित युपी आणि पूर्व युपी आणि पश्चिम युपी काय करायचं आहे, वेगवेगळं करायचं आहे. मग असं वेगळं करायचं ते कसं करता येईल त्यासाठी प्रोसेस भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितल्या. तर तुम्हाला वेगळं करायचं तर पहिला काय करावे लागेल, तर काय असं करण्यासाठी पहिला राष्ट्रपतीच्या पूर्व सहमतीनं संसदेच्या कोणत्याही सभागृहात विधेयक मांडता येतं. ठीक आहे. पहिली गोष्ट काय की राष्ट्रपतीच्या पूर्व संमतीनं कोणत्याही सभागृहामध्ये, संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये विधेयक मांडता येतं. पण राष्ट्रपती संसदेमध्ये विधेयक मांडण्याच्या आधी संबंधित जे राज्य असतं म्हणजे उत्तर प्रदेश आहे, उत्तर प्रदेशच्या विधानसभेची परवानगी घेईल. ठीक आहे. पण उत्तर प्रदेशची विधानसभा आहे त्या विधानसभेचा निर्णय हा राष्ट्रपतीला बंधनकारक नाही. म्हणजे त्यांनी करा म्हटलं किंवा नाही म्हटलं तरी राष्ट्रपतीला सर्वोच्च अधिकार आहे, राष्ट्रपती डिसाईड करेल. पण संसदेमध्ये मांडण्याच्या आधी राष्ट्रपती संबंधित जे राज्य विधिमंडळ आहे, राज्य विधिमंडळाची काय घेईल, फक्त परवानगी घेईल, फक्त राज्य विधिमंडळाला विचारेल की आम्ही काय करायचं, पण त्यांचा निर्णय राष्ट्रपतीला बंधनकारक नाही. त्यांची सहमती घेतली अथवा सहमती नाकारल्यानंतर राष्ट्रपती काय करेल, संसदेमध्ये ते विधेयक मांडण्याची तरतूद करेल. राष्ट्रपतीने संसदेमध्ये विधेयक मांडलं तर संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये जर साध्या बहुमताने हे विधेयक जर पारित झालं तर मात्र राज्याचं विभाजन होतं. म्हणजे राज्याचं विभाजन करण्यासाठी संसदेचं साधं बहुमत लागतं आणि ती प्रोसेस खूप सोपी आहे आणि ह्यामध्ये राज्यांचा काही रोल नाही. राज्यांना फक्त विचारलं जातं, त्याची सहमती मात्र नाकारली जाते. ठीक आहे. परिणामी काय होतं, भारताला मग 2 शब्द वापरतात. भारताला काय म्हणतात एक एकदा की भंजक राज्यांचा अभंजक संघ सुद्धा म्हणतात. मग या शब्दाचा अर्थ काय होतो, ठीक आहे. मला वाटतं कलम 2, 3, 4 तुम्हाला समजले असेल. त्यानंतर भारताला काय म्हणतात तर भंजक राज्यांचा अभंजक संघ असा शब्द म्हणतात. याचा अर्थ काय होतो ते थोडं पाहूया. बघा मी तुम्हाला सांगितलं हे लेक्चर तुमच्या पूर्व परीक्षेसाठी खूपच महत्वाचं आहे. त्यामध्ये बारीक सारी गोष्टी आम्ही चांगल्या प्रकारे सांगतोय कारण तुम्हाला या गोष्टी परीक्षेसाठी खूपच महत्वाचं आहे. भारताला काय म्हणतात तर भंजक राज्यांचा अभंजक संघ, भंजक राज्यांचा अभंजक संघ. ठीक आहे. ह्यामध्ये 4 शब्द आहेत. पहिला भंजक म्हणजे विभाजन होणारा, हा भारत आहे, भारताचं विभाजन होणारा. भंजक राज्यांचा हे भारतातील राज्य, हा महाराष्ट्र आहे. भंजक राज्यांचा म्हणजे काय की महाराष्ट्राचं विभाजन होऊ शकतं, उत्तर प्रदेशचं विभाजन होऊ शकतं, तमिळनाडूचं विभाजन होऊ शकतं, आंध्र प्रदेशाचं विभाजन होऊ शकतं. म्हणजे भंजक राज्य की भारतामध्ये राज्यांचं विभाजन होऊ शकतं. पहिला अर्थ काय आला की भंजक राज्यांचा की राज्यांचा विभाजन होणारा अभंजक संघ. पण जो भारत आहे हा पूर्ण संघ आहे, जे पूर्ण केंद्र आहे हे मात्र विभाजन होऊ शकत नाही. म्हणजे ह्यातून एखादा भाग बाहेर जाऊ शकत नाही, ह्यातून तमिळनाडू बाहेर जाऊ शकत नाही, ह्यातून केरळ बाहेर जाऊ शकत नाही, ह्यातून पंजाब बाहेर जाऊ शकत नाही. हा जम्मू काश्मीर आहे भारताचेच घटक आहेत, यातून कोणताही भाग बाहेर जाऊ शकत नाही. म्हणजे अभंजक म्हणजे कधीही न भंग होणारा संघ. ठीक आहे. बघा
भंजक राज्यांचा अभंजक संघ म्हणजे काय की राज्यांचं विभाजन होऊ शकतं पण संघाचं विभाजन होऊ शकत नाही, त्यामुळे भारताला भंजक राज्यांचा अभंजक संघ म्हणतात. आणि अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेला काय म्हणतात, अभंजक राज्याचा अभंजक संघ असं अमेरिकेला म्हणतात. म्हणजे अभंजक राज्याचा म्हणजे काय, अमेरिकेमध्ये राज्याचं पण विभाजन होऊ शकत नाही आणि संघाचं पण विभाजन होत नाही, म्हणजे दोन्ही फिक्स आहेत, त्यामुळे त्याला शब्द असतो अभंजक राज्याचा अभंजक संघ. ठीक आहे, दोन्ही शब्द तुम्हाला समजले असेल कारण भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 ते 4 मध्ये या गोष्टी सांगितल्यात आणि या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. ठीक आहे, त्यानंतर पुढे कलम 4 पण समजले. कलम म्हणजे पहिला पॉईंट आपला झाला की भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या घटनात्मक तरतुदी सांगितल्यात त्या घटनात्मक तरतुदी आपल्या संपल्या. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे, दुसऱ्या पॉईंट मध्ये आपण काय अनालाइज करणार आहे तर भारतामध्ये संस्थानिकांचं विलिनीकरण. ठीक आहे, भारतातील संस्थानिकांचं विलिनीकरण दुसरा पॉईंट आहे. संस्थानिकांचे विलिनीकरण, संस्थानिकांचे विलिनीकरण. ठीक आहे, आता संस्थानिक म्हणजे काय प्रत्येकाला माहित असेल, जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला होता, जेव्हा भारताने ब्रिटिशांनी स्वातंत्र्य दिलं होतं तेव्हा हा आपला भारत असा होता का, आता जो तुम्हाला पूर्ण भारत पाहायला मिळतो असा भारत होता का, त्या कालखंडाचा भारत केवढा होता. तर जेव्हा 1947चा भारताचा विचार केला तर हा भारताचं स्ट्रक्चर वाढत होतं. ठीक आहे, असा आपला भारत होता कारण त्यामध्ये पाकिस्तान पण होता ना. ठीक आहे, असं भारताचं स्ट्रक्चर असं होतं पूर्ण असा, आणि हा बांगलादेशचा भाग हा सगळा असा म्हणून हा आपला भारत बनत होता. ठीक आहे, असा भारत होता. नंतर त्या भारताचं स्ट्रक्चर आलं कारण का इथून बांगलादेश वेगळं झालं, इथून पाकिस्तान वेगळं झालं. ठीक आहे, समजतं. ह्या गोष्टी म्हणजे बघा, जेव्हा 1947ला भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळी भारताची कंडिशन काय होती, ब्रिटिशांनी काय केलं होतं, ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देताना काय केलं होतं, 2 देश स्वातंत्र्य केले होते की हा भाग आणि हा भाग. 2 देश कोणते होते, ठीक आहे, एक होता पाकिस्तान, हा पाकिस्तान कोणता, हा आणि हा, हे 2 पाकिस्तान असतील, एक पूर्व पाकिस्तान एक पश्चिम पाकिस्तान, की 2 पाकिस्तानाची निर्मिती केली, एक पूर्व पाकिस्तान आणि दुसरा पश्चिम पाकिस्तान, असे 2 प्रदेश काय केले, विभाजन केले. आणि दुसरा मधला जो आहे तो भारत. ठीक आहे, असे 2 देश स्वतंत्र झाले होते. कधी तर भारत स्वातंत्र्य झाला 2 देश काय झाले होते, स्वतंत्र झाले होते. ही गोष्ट पहिली माहित पाहिजे. पुन्हा ब्रिटिशांनी फक्त 2 देशांना स्वातंत्र्य दिलं होतं का, तर त्या कालखंडामध्ये भारतामध्ये 562 संस्थानिक होते. किती, तर 562 संस्थानिक होती. ह्या 562 संस्थानिकाला सुद्धा ब्रिटिशांनी स्वातंत्र्य दिलं होतं. याचा अर्थ इथं हैदराबाद संस्थानिक होतं, इथं जम्मू काश्मीर संस्थानिक होतं, पुन्हा इथं जुनागड संस्थानिक होतं, इथं बघा अशी जे वेगवेगळे अशी किती तर 562 संस्थानिक काय होती, स्वातंत्र्य होते. म्हणजे ब्रिटिशांनी संस्थानिकांना सुद्धा राष्ट्र बनवलेलं होतं आणि हे संस्थानिक डिसाईड करतील की आम्हाला भारतामध्ये समावेश व्हायचा आहे की आम्हाला पाकिस्तानमध्ये समावेश व्हायचा आहे, असं संस्थानिक स्वतः डिसाईड करतील की आम्ही कुणामध्ये समावेश होणार, किंवा आम्ही जर स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहणार असेल तर स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहण्याची सुद्धा तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आली होती. याचा अर्थ भारत ज्यावेळी स्वातंत्र्य झाला होता, भारत स्वातंत्र्य झाला तर भारत जात होता, पाकिस्तान स्वतःला आणि 562 संस्थानिक सुद्धा स्वातंत्र्य झाले. एवढं ब्रिटिशांनी केलं होतं. म्हणजे भारताचं पूर्णपणे विभाजन होईल आणि अखंड भारत कधीही बनणार नाही आणि भारतामध्ये सतत काय होईल, अंतर्गत अशांततेचे प्रश्न होईल आणि भारत विकासाच्या रेसमध्ये कधीही इतर राष्ट्रांच्या सोबत येणार नाही किंवा पाश्चिमात्य राष्ट्रांसोबत कधीही काय करणार नाही, तर बरोबरी करू शकणार नाही. अशा प्रकारचं विभाजन करायचं काम ब्रिटिशांनी जाताना भारतामध्ये केलं होतं. मग त्याच टायमाला आता नुकतं भारत स्वातंत्र्य झाला होता आणि स्वातंत्र्य झालेल्या भारताला आता सगळ्यात समोरचं मोठं एक लक्ष आलं होतं, ते म्हणजे अखंड भारत किंवा भारताचं एकीकरण कसं करायचं. आणि भारताचं जे एकीकरण झालं त्याला म्हणतात संस्थानिकाचं विलिनीकरण. हे जे 562 संस्थानिक होतील, हे 562 संस्थानिक कशा पद्धतीने एकमेकांमध्ये विलीन होत अखंड भारत बनला, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं म्हणजे त्याला म्हणतात भारतातील संस्थानिकाचं विलिनीकरण. ठीक आहे, बघा या 562 संस्थानिक होती. ठीक आहे, 562 संस्थानिकांपैकी 10 संस्थानिक पाकिस्तानमध्ये विलीन झाली आणि जे 552 संस्थानिक आहेत हे 552 संस्थानिक भारतामध्ये विलीन झाले. ठीक आहे, मग संस्थानिकांचं विलीन करायचं तर त्यासाठी जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करते. व्हीपी मेनन वगैरे होते की जवाहरलाल नेहरूने सरदार वल्लभभाई पटेलच्या अध्यक्षतेखाली एक संस्थानिकांचं विलीनीकरणाची एक समिती होती, त्यामध्ये व्हीपी मेनन वगैरे होते. तर त्यांना आम्ही अधिकार दिले की तुम्ही संस्थानिकाचं विलीनीकरण करा. आणि सरदार वल्लभभाई पटेलांनी खूप शांततेमध्ये भारतामध्ये सर्व संस्थानिकांना काय केलं, एकत्र करून घेतलं. ह्या 552 मधले 549 सदस्यांनी
549 सदस्यांनी भारतामध्ये करारामुळे भारतामध्ये समावेश आले, ते भारताचे भाग बनले. ठीक आहे. पण 3 संस्थानिक मात्र भारतामध्ये समावेश व्हायला काय करत होते, विरोध करत होते. ही 3 संस्थानिक होती. त्यामध्ये एक होतं पहिलं काश्मीर संस्थानिक, दुसरं होतं जुनागड. ठीक आहे. दुसरं होतं जुनागड संस्थानिक आणि त्यानंतर तिसरं होतं हैदराबाद संस्थानिक. ठीक आहे. हैदराबादचा निजाम. ठीक आहे. ही 3 संस्थानिक मात्र भारतामध्ये विलीन व्हायला विरोध करत होते. एक होतं काश्मीर संस्थानिकाचं लोकेशन इथं होतं. आता तुम्हाला माहिती आहे काश्मीरचं लोकेशन कसं आहे. तर काश्मीर संस्थानिकाचा प्रॉब्लेम समस्या काय होत्या, तर इथं मुस्लिम बहुल प्रांत होते, म्हणजे मुस्लिमांची संख्या मोठी होती आणि राजा हिंदू होता. ठीक आहे. म्हणजे मुस्लिम बहुल प्रांत होता आणि राजा हिंदू होता. राजा हिंदू असल्यामुळे राजाला वाटत होतं की आपण भारतामध्ये विलीन व्हायचा. प्रजा होती ही मुस्लिम बहुल होती, तर ती पाकिस्तान जायचा प्रयत्न करत होती, पण प्रजेची इच्छा पण तशी नव्हती. ठीक आहे. पण पाकिस्तान सतत म्हणत होतं की हा मुस्लिम बहुल प्रांत आहे, मुस्लिमांची संख्या मोठी आहे, तर जम्मू काश्मीर हे पाकिस्तानच्या ताब्यामध्ये पाहिजे असं पाकिस्तानला वाटत होतं. ठीक आहे. कारण का मुस्लिम बहुल प्रांत आहे आणि पाकिस्तान हे मुस्लिमांचं राष्ट्र होतं, तर पाकिस्तानला वाटत होतं की जम्मू काश्मीर आपल्यामध्ये पाहिजे. राजा हिंदू होता तो भारतामध्ये, तर अशा वेळी त्या राजाने डिसिजन घेतला की मी सरळ भारतामध्ये येणार नाही, पाकिस्तानमध्ये येणार नाही, तर मी स्वतंत्र राष्ट्र राहील, की मी स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्य राहील. त्यातला राजा जो हरिसिंग होता त्याने डिक्लेअर केलं की मी काय असेल की स्वतंत्र असेल. ठीक आहे. मग अशा वेळी पाकिस्ताननं काय केलं की या पाकिस्तानने 1948 ला पाकिस्ताननं काय केलं जे स्वातंत्र्य संस्थानिक होतं जम्मू काश्मीर हे स्वातंत्र्य संस्थानिक होतं, हे स्वातंत्र्य संस्थानिकवर जम्मू काश्मीरवर काय केलं, पाकिस्ताननं हमला केला. ठीक आहे. आणि हमला केल्यानंतर काय झालं, इकडचा भाग सगळा पाकिस्तान आपल्या ताब्यात घेतला. ठीक आहे. पुन्हा संपूर्ण भाग घेत होतं. ठीक आहे. पाकिस्तान संपूर्ण भारतातून तुटून तो संपूर्ण पाकिस्तानमध्ये जाणारच होता. अशा वेळी जो राजा होता त्या राजा आता काय तयार झाला की आता काय तो तयार झाला की मी आता भारतामध्ये विलीन होणार, आणि त्यानं मग विलिनीकरण प्रस्तावावर सिग्नेचर केली. आणि जेव्हा त्याने विलिनीकरण प्रस्तावावर सिग्नेचर केली त्यावेळी काय झालं, जम्मू काश्मीर हे भारतातलं एक अविभाज्य राज्य म्हटलं, कारण तो करार केला. पण त्या राजानं करार करताना एक सांगितलं की आमच्या इथं मुस्लिम बहुल प्रांत आहे, तुम्ही आम्हाला गॅरंटी द्या. काय गॅरंटी द्या की आमच्या इथं जे मुस्लिम बहुल प्रांत आहे, आमचं जे वेगळेपण आहे ते वेगळेपण टिकलं पाहिजे, तिचं संरक्षण झालं पाहिजे, त्यासाठी विशेष प्रावधान करा. मग ह्यासाठी 370 कलम ऍड झालं. कारण त्या राजाच्या अटी होत्या, कारण काय तुम्ही कोणतीही अटी केला पण तुम्ही पहिला आमचा भारताचा भाग बना. ही घटनाकारांची किंवा सरदार वल्लभ पटेलांची ही इच्छा होती की पहिला तुम्ही भारताचा भाग बना, नंतर आम्ही काहीतरी करू. ठीक आहे. मग 370 कलम ऍड झाला. 370 कलम मात्र जम्मू काश्मीरला वेगळं राज्य, भारतातील इतर राज्यापेक्षा हे वेगळं असेल, त्याला काही विशेष अधिकार असतील, ह्यासाठी 370 कलम ऍड झालं आणि जम्मू काश्मीर हे भारताचं अविभाज्य भाग बनलं. तिथनं भारताची सेना गेल्या, भारताच्या सेना पाकिस्तान सेना काय केलं की युद्ध होऊन 1948 युद्ध त्याला म्हणतात. हे 1948 युद्धामध्ये आपण काय केलं, पाकिस्तानच्या सेनेला पराभूत करत पाकिस्तान पाठीमागे ढकलू लागलो. आणि काय झालं मग की एवढा भाग घेतला तो पीओके, पण हा पीओके राहिला, केवढा भाग मुक्त केला. आपली सेना म्हणत होती काय अजून थोडा वेळ द्या, आपण पूर्ण पाकिस्तान मुक्त करतो. पण आपण हा प्रश्न युनो मध्ये युनोचा इशारा आला की तुम्ही हाय त्याचं काय करा, युद्धबंदी करा. आणि आपण युद्धबंदी केली, आपलं सैन्य इथं गेलं आणि इकडचा भाग आहे तो पाकिस्तानच्या ताब्यामध्ये गेला, त्याला पीओके म्हणतात. आणि इकडचा भाग आहे त्याला भारताचा जम्मू काश्मीर असं म्हणतात. हा भाग पाकिस्तान अवैधपणे आपला ताब्यात घेतलेला भाग आहे. 1948 आपण तो मुक्त केला पाहिजे होता, तो आपल्यामध्ये जोडला पाहिजे होता, कारण की इथल्या राजानं भारतामध्ये विलीन होणार असं काय केलं होतं, करारावर सिग्नेचर केली होती. याचा हा भाग भारताचा आहे, पाकिस्ताननं अवैधपणे घोषित केला, अवैधपणे ताब्यात घेतलेला तो भाग आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. आणि 370 कलम त्यावेळीच ऍड झालं आणि 370 कलम सध्या मोदी सरकारनं ते रद्द केलं. आणि जम्मू काश्मीरचं जे विशेष राज्य, विशेष स्टेट होतं, हा अधिकार त्यांचा काढून घेतला. आणि जम्मू काश्मीर सुद्धा आता भारताच्या इतर राज्याबरोबरच राज्य बनलं. जम्मू काश्मीर सुद्धा समान बनलं. आधी ते विशेष होतं, आता ते समान बनलं. ह्यासाठी 370 कलम रद्द झालं. आणि ते ऐतिहासिक होतं आणि महत्वपूर्ण होतं, ते होणं गरजेचं होतं, कारण एकाच राष्ट्रामध्ये 2 झेंडे 2 घटना असणं चुकीचं होतं. त्यामुळे त्यामुळे ते योग्य होतं आणि तिथं 370 कलम रद्द करून आपण जम्मू काश्मीर आपला अविभाज्य भाग वाढला. त्यासाठी 2019 यावं लागलं. ठीक आहे. त्यानंतर पुढं जुनागड. ठीक आहे. जुनागड संस्थानिकाचा विचार केला. जुनागड संस्थानिकाचं काय होतं, तिची सीमा जी कुणाला लागून होती, तर पाकिस्तानला लागून होती. तर जुनागड संस्थानाचे राजा होता तो मुस्लिम होता. इथं प्रश्न काय होता, राजा होता तो मुस्लिम होता आणि जनता होती ती हिंदू होती. जनतेची इच्छा होती की आम्ही भारतामध्ये समावेश होणार, राजा म्हणत होता आम्ही पाकिस्तानमध्ये समावेश होतात, त्यामुळे जुनागड भारतामध्ये विलीन होत नव्हतं. अशा वेळी काय झालं की जुनागडामध्ये आपण सार्वमत घेतलं. नेहरूंनी जुनागडमध्ये सार्वमत घेतलं आणि सार्वमतामध्ये लोकांनी सांगितलं आम्ही काय करणार आहे, तर भारतामध्ये समावेश होणार आहे. मग जुनागड हे सार्वमताद्वारे भारतामध्ये समावेश करण्यात आले.
ठीक आहे. तिसरं राहिलं हैदराबाद संस्थानिक. हैदराबाद संस्थानिकाचं लोकेशन म्हणलं की बरोबर भारताच्या मधोमध असणारं आणि विस्तारानं सर्वात मोठा असणारं हे संस्थानिक होतं. हैदराबाद संस्थानिकचा निजाम होता. ठीक आहे. या निजामाने डिक्लेअर केलं की आम्ही पाकिस्तानात पण जाणार नाही, आम्ही भारतामध्ये पण जाणार नाही, तर आम्ही स्वतंत्र राहणार. आणि हे हैदराबाद संस्थानिक भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुढे कितीतरी महिने हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून काम केलं आणि त्यांनी आदेश सुद्धा दिलं होतं की भारताचे विमाने हे आमच्या भागातून जाणार नाहीत, अशा प्रकारचे आदेश सुद्धा त्या राष्ट्राने दिलं होतं. म्हणजे भारताच्या बरोबर मध्ये दुसरं एखादं राष्ट्र बनलं होतं. ठीक आहे. ते हैदराबाद संस्थानिकाचं. पण नंतर काय बघा, ह्या भारताच्या बरोबर भारताच्या अखंडत्वाला मोठा प्रश्न निर्माण होऊ शकत होता. अशा वेळी काय झालं की ह्या राष्ट्रामध्ये पुन्हा ह्या हैदराबादच्या निजामानं काय केलं, आपला क्षेत्रफळाचा विस्तार करण्यासाठी त्यानं काय केलं, इथल्या लोकांच्या प्रचंड अन्याय अत्याचार करायला सुरुवात झाली, विस्तारवादी बनला. अशा वेळी आपण काय केलं की हा भारताच्या अंतर्गत अशांततेचा प्रश्न आहे, कारण की आपण हैदराबादला आपलं स्टेट समजलं आणि त्या अंतर्गत अशांतता आहे, त्यामुळे तर आर्मी न बोलवता पोलीस ऍक्शन केली. कारण पोलीस कशासाठी असतात, अंतर्गत अशांततेसाठी असतात, आर्मी हे बाह्य सुरक्षेसाठी असतं. तर हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यामुळे पोलीस ऍक्शन करून आम्ही हा हैदराबाद संस्थानिक भारतामध्ये विलीन करून घेतलं. ठीक आहे. हे तीन संस्थानिक तुमच्या परीक्षेसाठी आता खूपच महत्वाचं आहे. मी जम्मू काश्मीरचं थोडक्यात सांगितलं. एखादं जम्मू काश्मीरच्या करंट विश्लेषणमध्ये आपण जम्मू काश्मीरचं संपूर्ण विश्लेषण करू शकतो की जम्मू काश्मीरचं संस्थानिक काय होतं, कसं होतं. आता मी थोडक्यात सांगितलं. तर तुमच्या परीक्षेसाठी हा दुसरा पॉईंट असेल काय की संस्थानिकांचं विलिनीकरण. भारतामध्ये संस्थानिकाचं विलिनीकरण कसं झालं, एकूण किती संस्थानिक होती, 562 होती, 10 पाकिस्तानमध्ये केली. त्यामध्ये बलुचिस्तान संस्थानिक आहे, ते स्वतःची मागणी करते. ठीक आहे. तर बलुचिस्तान आहे, 552 ते भारतामध्ये आले. त्यातले 3 संस्थानिक मात्र होण्यासाठी आपल्याला वेगळी प्रोसेस करावी लागली. बाकीचे संस्थानिक मात्र भारतामध्ये सहज विलीन झालीत, विलिनीकरणाच्या प्रस्तावात झालीत. त्यासाठी सरदार पटेलांनी त्यानंतर वेगवेगळे आमिष दाखवले होते, वेगवेगळ्या गोष्टी केल्या होत्या, कारण त्यांना एकदा भारताचा भाग बनवायचा होता ना. पुढे आपण ते पाहणार पण आहोत की जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला होता तर भारताची प्रांत रचना कशी होती. ठीक आहे. तर पुढचा पॉईंट आहे भारतामध्ये भाषा. बघा, दुसरा पॉईंट मला वाटतं सगळ्यांना समजला असेल की भारतामध्ये संस्थानिकांचं विलिनीकरण कसं झालं. आणि तिसरा पॉईंट आहे, तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण काय पाहणार आहोत की भारतामध्ये भाषावार प्रांत रचनेची निर्मिती कशी झाली. ठीक आहे. आपला तिसरा पॉईंट काय आहे, भारतातील भाषावार प्रांत रचना. ठीक आहे. भारतामध्ये प्रांत रचना, प्रांत म्हणजे काय तुम्हाला समजतं, आताची जे राज्य आहे. ठीक आहे. आता तुम्हाला भारतामध्ये राज्य पाहायला मिळतात ना, महाराष्ट्र, कर्नाटक, 29 राज्य तसे. जे भारताचे 29 राज्य आहे, हे 29 राज्य भाषेवर प्रांत रचनेची निर्मिती कशी झाली किंवा भाषेवर प्रांत रचना हा टॉपिक आपण पाहणार आहोत. जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला होता 1947 ला भारत स्वातंत्र्य झाला होता. 1947 ला भारताची प्रांत रचना कशी होती, तर 1947 ला भारतामध्ये 4 प्रकारची स्टेट होते. किती, तर 4 प्रकारचे स्टेट होते. पहिले स्टेट होते ते ब्रिटिशांचे भारतातील प्रांत, त्याला आपण आता राज्य म्हणतो. की चीफ गव्हर्नर तिथं वर्कर, म्हणजे आता जे मुख्यमंत्री तेव्हा ते चीफ गव्हर्नर वर्किंग करत असणारे असे किती प्रांत होते, तर टोटली 9 प्रांत होते. ठीक आहे. 9 त्याला म्हणतात 9 गव्हर्नरचे प्रांत. ठीक आहे. त्यानंतर दुसरं काय होतं, तर 9 संस्थानिकांचे राज्य. बघा, संस्थानिकांचे राज्य म्हणजे काय, हे टोटली 9 होते. संस्थानिकांची, त्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्हाला 7वं भाग घातला होता, हे संस्थानिका संदर्भात होतं. संस्थानिक म्हणजे काय, भारतामध्ये काही संस्थानिक समावेश व्हायला तयार नव्हते. काही संस्थानिक रजपूत संस्थानिक आहेत. रजपूत संस्थानिकामध्ये होते, आम्ही भारतामध्ये समावेश होतो, पण आम्ही आमचं स्वतःचं काय ठेवणार, स्वतःचं वेगळं सैन्य ठेवणार. ठीक आहे. काही संस्थानिक होती की आम्हाला आर्थिक सोर्स द्या, आम्हाला आर्थिक संपत्ती द्या. काही संस्थानिक भारतामध्ये विलीन होण्यासाठी काही मोठ्या प्रमाणात काय करते, वेगवेगळ्या मागण्या करत होती. पण पहिली गोष्ट होती, हे संस्थानिक पहिला भारताची बनणं आवश्यक होतं. भले त्यांच्या कोणत्याही अटीका असणार, पण ते पहिला भारतामध्ये येणं आवश्यक होतं. त्यांच्यासाठी आपण काय केलं, वेगळा एक पार्ट घेतला की संस्थानिकांचे राज्य असे 9 होते की त्यांना आपण काही प्रमाणात अधिकार दिले होते. नंतर आपण त्यांचे अधिकार हळूहळू काढून किती काय झाले, हे नंतर नष्टच झालं. ठीक आहे. आणि भारताचा 7वा भाग आता रिक्तच आहे. ठीक आहे. जी सुरुवातीला मी त्याच्यासाठी तरतूद केली होती की काही संस्थानिकांना विशेष अधिकार देण्यासाठी. ठीक आहे. कारण ते भारतामध्ये येणं गरजेचं होतं. तर हे दुसरं म्हणजे 9 प्रांत होते, 9 संस्थानिकांचे भाग होते, आणि त्यानंतर पुन्हा 10 केंद्रशासित प्रदेश होते. 10 केंद्रशासित प्रदेश. आता त्याला केंद्रशासित प्रदेश म्हणतात. त्या कालखंडामध्ये चीफ कमिशनर प्रांत म्हणतो. चीफ कमिशनर प्रांत असे 10 चीफ कमिशनर प्रांत होते. आणि 4थ्या भागामध्ये फक्त अंदमान आणि निकोबार असे 2च घटक येत होते. अंदमान आणि निकोबार असे 4. 4थ्या घटकामध्ये एकच घटक म्हणजे काय,
की भारतात 1947 ला जेव्हा भारताची प्रांत रचना झाली होती, ते प्रांत रचनेमध्ये टोटली 9, 9, 18, 28 आणि 1 किती राज्य होती? 29 राज्य होती. हा आकडा विसरू नका की जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला, स्वतंत्र भारतामध्ये 29 राज्य होती, 9 प्रांतिक प्रांत होती, 9 संस्थानिक होती, 10 केंद्रशासित प्रदेश होते आणि 1 अंदमान आणि निकोबार होता, तो स्वतंत्र होता. ठीक आहे, असे टोटली 29 राज्य स्वातंत्र्य भारतावेळी होती. आता भारतीय जनतेची प्रमुख मागणी आली. भारतीय जनतेची मागणी काय आली की आता तुम्ही जी राज्यरचना केला, ही राज्यरचना ऐतिहासिक आहे, ब्रिटिशांनी तयार केलेली आहे. आता मग भारताची राज्य जर तुम्हाला बनवायची असेल तर भारताची राज्य कशी बनवली पाहिजे? ठीक आहे, कारण की ही जी राज्यरचना ती ऐतिहासिक आहे. ह्यामध्ये मग कोणतेही प्रशासकीय, आर्थिक, राजकीय असं कोणतेही कारण नाही. ब्रिटिशांनी आपल्या हितासाठी, आपल्या सोयीसाठी जशा प्रकारे प्रांत रचना केली होती अशी प्रांत रचना होती. आता नवीन भारताची प्रांत रचना कशी असेल, नवीन प्रांताची राज्य कसं असेल, ही प्रमुख लोकांच्या मागण्या होत्या की आता तुम्ही राज्याची निर्मिती करत असताना भाषानिहाय राज्य निर्मिती करा. मराठी भाषिकांचं एक राज्य बनवा, मराठी भाषिकांचं एक राज्य बनवा, कन्नड भाषिकांचं एक राष्ट्र बनवा, पंजाब भाषिकांचं वेगळं राष्ट्र असू दे. म्हणजे भारतामध्ये भाषेनिहाय राज्यांची निर्मिती करा, असे भारतामध्ये काय होती? प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांची मागणी होती. ऐतिहासिक दृष्ट्या जर विचार केला तर भारतामध्ये 1905 ला जी बंगालची फाळणी झाली होती, ही बंगालची फाळणी कशी झाली होती? तर भाषेच्या आधारे बंगालची फाळणी झाली होती. ठीक आहे, पुन्हा 1920 जे काँग्रेसचं अधिवेशन होतं, 1920च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सुद्धा काँग्रेसनं सांगितलं होतं की जेव्हा स्वतंत्र भारत झाल्यानंतर स्वतंत्र भारताची प्रांत रचना ही भाषावार असेल, असं काँग्रेसनं आधी मान्य केलं होतं. ठीक आहे, आता मात्र ते तयार नव्हते. त्यानंतर तिसरं की जी 1928 ला जो नेहरू अहवाल आला होता, की मोतीलाल नेहरूने जे सायमन कमिशनला विरोध म्हणून जे नेहरू अहवाल दिला होता, 1928 चा नेहरू अहवाल, 1928च्या नेहरू अहवालामध्ये सुद्धा भाषावार प्रांत रचनेची स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळतं. ठीक आहे, म्हणजे भारताच्या ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा, इतिहासामध्ये सुद्धा भारतामध्ये काय झालं पाहिजे की भाषावर प्रांत रचना पाहिजे, अशी तुम्हाला इतिहासामध्ये पण मागणी पाहायला मिळते. आता भारत स्वतंत्र झालाय, आता भारत सरकार स्वतः भारतीयांचं भारत सरकार आहे, ते पूर्ण सार्वभौम आहे. मग त्या सरकारची मागणी होती की भाषावर प्रांत रचना. पण एक भारत सरकारच्या मनात भीती होती. काय होती? की पाकिस्तानची निर्मिती झाली होती. पाकिस्तानची निर्मिती कशा आधारे झाल्या? तर धर्माच्या आधारे पाकिस्तानची निर्मिती झाल्या. तर आता आपण प्रांत रचना, जर भाषा आधारे जर प्रांत रचना केली तर प्रत्येक भाषेचं वेगळं राष्ट्र मागणी करेल, भारतामध्ये पूर्णपणे अशांतता येईल. त्यामुळे भाषावर प्रांत रचना करण्याऐवजी आपण प्रशासनाच्या, आर्थिक आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राज्याचं विभाजन करूया, असं भारत सरकारला वाटत होतं. पण लोकांची इच्छा होती की भाषावर प्रांत रचना करा, आणि या दोघांच्या मध्ये मग संघर्षाला सुरुवात झाली. आणि हा संघर्ष तुम्हाला आत्ताच नुकतं भारत स्वतंत्र झाला होता, आणि स्वतंत्र झालेल्या भारतामध्ये लगेच तुम्हाला पुढची समस्या आली, ते म्हणजे भाषावर प्रांत. त्यासाठी आंदोलन भारतामध्ये सुरुवात झाली. आणि या संदर्भात मग निर्णय घेण्यासाठी सरकारने 1948 ला एस के धर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला. बघा, आपल्या इथे प्रोसेसच आहे की कोणतीही समस्या आली तर ती समस्या सोडवण्यासाठी काय, एखादी समिती स्थापन करणं, एखादे आयोग स्थापन करणं, त्यांच्या सल्ल्यानं काय करणं, तो प्रश्न मिटवणं. तर सरकारनं प्रयत्न केला होता. 1948 ला काय केलं होतं? न्यायमूर्ती अलाहाबाद उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली कुणाच्या, एस के धर, हे कोण होते? अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. एस के धर यांच्या अध्यक्षतेखाली एक काय केला? एस के धर आयोग स्थापन केला. ठीक आहे, मग या आयोगानं अभ्यास केला आणि आयोगाने शिफारस केली. मग या आयोगाच्या शिफारसी, एस के धर आयोगाच्या शिफारसी काय होत्या? तर त्यानं भाषावार प्रांत रचना नाकारली होती. ठीक आहे, नाकारली की त्यांनी सांगितले भारतामध्ये भाषावार प्रांत रचना करायची नाही, अशी भाषावार प्रांत रचना एस के धर आयोगानं भाषावार प्रांत रचना पूर्णपणे नाकारली. ठीक आहे, त्यांनी सांगितले की भारतामध्ये भाषावर प्रांत रचना करण्याऐवजी तुम्ही काय करा, तर भारतामध्ये प्रशासकीय दृष्टिकोनातून, आर्थिक दृष्टिकोनातून मध्ये निकष कोणते सांगितले? प्रशासकीय, ठीक आहे, पुन्हा आर्थिक, राजकीय, म्हणजे आर्थिक, पुन्हा सुरक्षेच्या, अशा वेगवेगळ्या निकषावर तुम्ही काय करा, राज्याची निर्मिती करा. पण भाषेच्या आधारावर राज्याची निर्मिती करायची नाही, कारण त्यामुळे भारताच्या सुरक्षेला प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे एस के धर आयोग 1948 ला सांगितलं. एस के धर आयोगाचा रिपोर्ट आला. पण त्याच टायमाला काय झालं की आंध्र प्रदेशमध्ये पोटी श्रीराम लागू
यांच्या काय झालं, यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली की जोपर्यंत तुम्ही आंध्र भाषिकांचं आंध्र प्रदेश हे वेगळं राष्ट्र बनवत नाही त्या तोपर्यंत त्यांनी उपोषण किंवा आंदोलन करायला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे काय तर आता लोक सुद्धा की भारतीय जनता सुद्धा सक्रिय झाल्या. त्यांची प्रमुख मागणी होती भाषावार प्रांत रचना करा. ठीक आहे. आणि पोटी श्रीरामतीने मग आंदोलन उपोषण केलं. 52 दिवसाच्या उपोषणात त्यांचा मृत्यू झाला. आणि तेव्हा मात्र हे आंदोलन जे खूप हिंसक बनलं किंवा त्या आंदोलनासाठी सरकारला सुद्धा निर्णय घेऊ लागलं. आणि हे करण्यासाठी मग सरकारनं दुसरी गोष्ट केली ते म्हणजे सरकारने 1949 सरकारने जेव्हीपी समितीचे गठन केलं. जेव्हीपी समिती. ठीक आहे. ही खूप महत्वाची आहे. तुमच्या परीक्षेला विचारतात की जेव्हीपी समितीचे अध्यक्ष कोण होते. तर पहिली गोष्ट म्हणजे जेव्हीपी समितीचे कोणीच अध्यक्ष नव्हते. ठीक आहे. जेव्हीपी समिती म्हणजे नेमकं काय तर जवाहरलाल नेहरू, ठीक आहे, सरदार वल्लभभाई पटेल, ठीक आहे, आणि तिसरं म्हणजे पटाभी सीतारामन ह्या तिघांच्या पासून म्हणजे जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि पटाभी सीतारामन ह्या तिघांच्या मदतीनं तिघांच्यातून काय केलं होतं एक जेव्हीपी समिती स्थापन केली होती. आणि ही भाषावर प्रांत रचनेसंदर्भात काय घेणार होती निर्णय घेणार होती. ठीक आहे. मग या समितीनं मग निर्णय दिला. ह्या समितीनं काय सांगितलं तर जेव्हीपी समितीनं पण सांगितलं की भारतामध्ये भाषावार प्रांत रचना नाकारली. म्हणजे जेव्हीपी समितीनं सुद्धा भाषावार प्रांत रचना नाकारली. पण जे आंध्र प्रदेश राज्य आहे आंध्र प्रदेश निर्मितीसाठी मात्र त्यांनी सहमती दर्शवली. हे तुला माहित पाहिजे. म्हणजे भाषावर प्रांत रचना नसेल पण आंध्र प्रदेश हे भाषेचं राज्य असेल अशी सहमती मात्र जेव्हीपी समितीनं दर्शवली. ठीक आहे. आणि पुन्हा मग निकष कोणते सांगितले जेव्हीपी समितीनं मग सांगितलं भारतामध्ये जर राज्यांची निर्मिती करायची असेल तर प्रशासकीय आर्थिक निकषावर निर्मिती करूया. भाषेच्या आधारावर करायचं नाही कारण अंतर्गत अशांततेचा प्रश्न. तरी सुद्धा भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये पण मराठी भाषिकांचं महाराष्ट्र वेगळं पाहिजे मोठं आंदोलन स्वतंत्र महाराष्ट्राच्या चळवळीला सुरुवात झाली. आणि पूर्ण भारतामध्ये असं वेगवेगळ्या भागामध्ये भाषावर प्रांत रचनेची प्रचंड मागणी वाढत गेली. तेव्हा सरकारवर दबाव प्रचंड वाढत गेला आणि तो दबाव दूर करण्यासाठी सरकारने 1953 ठीक आहे सरकारनं 1953 काय कशाची निर्मिती केली 1953 भाषावर प्रांत रचनेची अभ्यास करण्यासाठी राज्य पुनर्रचना आयोगाची निर्मिती केली. राज्य पुनर्रचना आयोगाची निर्मिती केली 1953. ठीक आहे. हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे. मागच्या टायमाला जो राज्यसेवेला क्वेश्चन आला होता हा इथून आला होता 1953. 1920 साली झाली होती. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कधी झाली होती 1953 झाली होती. त्यांना अहवाल कधी दिला त्याची अंमलबजावणी कधी हे पण तुम्हाला थोडं माहित पाहिजे. ते पण परीक्षेला विचारलं होतं. ठीक आहे. 1955 तिने अहवाल दिला होता. ठीक आहे. आणि 1956 तिची अंमलबजावणी झाली होती. तर ते तारखा वगैरे तुम्हाला थोड्या माहित पाहिजे. गेल्या टायमाला प्रीला आल्या होत्या. ठीक आहे. तर 1953 राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झाली होती. त्या आयोगामध्ये कोण होते तर 3 सदस्यीय आयोग होता. त्यामध्ये फजल अली हे आयोगाचे अध्यक्ष होते आणि KM पन्नीकर आणि हृदयनाथ कुजरू हे त्याचे 2 सदस्य होते. आणि त्या 2 सदस्याच्या नावावरून त्याला पाक आयोग पण म्हणतात. ठीक आहे. आणि ह्या आयोगाचे सदस्यांची नावं सुद्धा परीक्षेला आली होती. मागच्या परीक्षेला आले होते की जो राज्य पुनर्रचना आयोग होता. राज्य पुनर्रचना आयोगामध्ये कोण कोण सदस्य आहेत अशा सदस्य असणारे विचारण्यासाठी एक अशा प्रकारचा क्वेश्चन सुद्धा तुमच्या परीक्षेला येऊन गेलाय. तर त्यामध्ये 3 सदस्य सगळ्यांना कळले फजल अली KM पन्नीर आणि हृदयनाथ कुजरू असे 3 सदस्य तुम्हाला ते पाहायला मिळतात. ठीक आहे. ही 3 सदस्यांनी भाषावर प्रांत रचनेसंदर्भात मग काय केलं की त्याने आपला अहवाल सांगितला. तो 1953 गठीत झाला होता. त्याने 1955 अहवाल दिला आणि त्या अहवालामध्ये काही प्रमुख तरतुदी सांगितल्या. ह्या तरतुदी तुमच्यासाठी खूप महत्वाचे की जो पाक आयोग होता किंवा जो राज्य पुनर्रचना आयोग होता ह्या पुनर्रचना आयोगाच्या शिफारशी. ठीक आहे. त्यातली पहिली शिफारस होती की त्याने पहिलं सांगितलं 1955 तो अहवाल होता त्याला पाक आयोग पण म्हणतात. या आयोगाचा अहवाल आला होता. त्या आयोगाने पहिली शिफारस सांगितली की भारतामध्ये भाषावार प्रांत रचना सहमती दर्शवली. आता भारतामध्ये भाषेवार प्रांत रचना सहमती करा पण एक भाषा एक राष्ट्र एक भाषा एक राज्य हे पूर्णपणे नाकारलं. म्हणजे काय एका भाषेचे 2 राज्य असू शकतात. एक भाषा एक राज्य हिंदी भाषा भारताचे प्रचंड भाग आहे. मग हिंदी भाषिक राज्यांचं जर एकच राष्ट्र करायचं म्हणजे एकच राज्य मोठं होऊ शकतं. याचा अर्थ एक भाषा एक राज्य मात्र नाकारलं. एक भाषा एक राज्य एक भाषा हे तत्व नाकारलं म्हणजे एका भाषेचे 2 राज्य असू शकतात असं त्याने सांगितलं. ठीक आहे.
पुन्हा भाषा एकच निकष सांगितला का, तर या आयोगानं भाषा निकष सांगितला, पण त्याचबरोबर देशाची एकता आणि सुरक्षा या आधारावर तुम्ही भाषेची प्रांताची निर्मिती केली पाहिजे. सांस्कृतिक एकसंगतेचा आपण विचार केला पाहिजे. सांस्कृतिक एकसंगतेच्या आधारे तुम्ही राज्याचं विभाजन केलं पाहिजे. पुन्हा वित्तीय, आर्थिक आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून विभाजन केलं पाहिजे. आणि त्यानंतर प्रत्येक राज्यातील जी जनता आहे, जनतेच्या कल्याण कसं होईल, त्या कल्याणाच्या आणि विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही राज्याचं विभाजन केलं पाहिजे, असं या आयोगाच्या शिफारसीमध्ये सांगण्यात आलं होतं. मग या आयोगानं किती सांगितलं होतं, तर या राज्य पुनर्रचना आयोगानं सांगितलं होतं भारतामध्ये 16 राज्य आणि 3 केंद्र शासित प्रदेश तयार करा, अशी त्यांनी शिफारस दिली होती. की भारतामध्ये भाषावार प्रांत रचनेच्या आधारे तुम्ही 16 राज्य आणि 3 केंद्र शासित प्रदेशाची निर्मिती करा, अशी शिफारस तुम्हाला राज्य पुनर्रचना आयोगाने केली होती. त्याचे अध्यक्ष कोण होते, तर फौजाबाई होते. ठीक आहे. मग त्याच्या बेसवर सरकारनं काय केला, तर राज्य पुनर्रचना कायदा 1955चा कायदा पारित केला. त्याच्या बेसवर ह्या समितीच्या शिफारसीच्या बेसवर सरकारनं राज्य पुनर्रचना कायदा 1955 हा कायदा पारित केला. आणि ह्या कायद्याअंतर्गत भारतामध्ये किती, तर 14 राज्य आणि 6 केंद्र शासित प्रदेशांची निर्मिती केली. ठीक आहे, केंद्र शासित प्रदेशांची निर्मिती केली. दोन्ही आकडे विसरू नका. जो पाक आयोग होता, तर पाक आयोगाने शिफारस केली होती 16 राज्य आणि 3 केंद्र शासित प्रदेशाची. हे तुमच्या परीक्षेला विचारलं होतं. आणि जे प्रत्यक्षात अंमलबजावणी 1955चा जो कायदा झाला, त्या कायद्याअंतर्गत 14 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली. दोन्ही आकडे विसरू नका. तुमच्या परीक्षेसाठी दोन्ही आकडे खूपच महत्वाचे. ठीक आहे. आणि त्याची अंमलबजावणी कधी झाली, तर 1 नोव्हेंबर 1956 पासून. ठीक आहे, 1 नोव्हेंबर 1956 पासून ह्या कायद्याची अंमलबजावणीला सुरुवात झाली. मागच्या टायमाला जो परीक्षेला क्वेश्चन आला होता, तिथं 1 नोव्हेंबर ऐवजी 1 जानेवारी केलं होतं. त्यामुळे तो क्वेश्चन, ती स्टेटमेंट चुकीची होत होती. म्हणजे ते तारीख किती आहे, तर तारीख तुम्हाला माहित असून ते सरकारने किती सांगितलं होतं की 1 नोव्हेंबर 1956 पासून अंमलबजावणी. म्हणजे 1953ला आयोग गठीत, 1955ला अहवाल आणि 1956ला त्याची अंमलबजावणी. ठीक आहे, बघा म्हणजे आता भारतात स्वतंत्र 1956ला भारतामध्ये काय झालं, 14 राज्य आणि 7 केंद्रशासित. आता पुढचा टॉपिक आहे. पुढच्या टॉपिक मध्ये आपण पाहणार आहे ह्या 14 राज्यातून 29 राज्य कसं बनले आणि या 7 केंद्रशासित प्रदेशाचे 8 केंद्रशासित प्रदेश कसे बनले, हे आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. 3रा-4था पॉईंट पुस्तकाचा. ठीक आहे, भारतातील राज्य निर्मिती. पुढचा पॉईंट भारतातील 4था पॉईंट, भारतातील राज्य निर्मिती. भारतातील राज्य निर्मिती. ठीक आहे, भारतामध्ये राज्याची निर्मिती कशी. सगळ्यात पहिला 1960ला पहिला काळ. 1960ला जो बॉम्बे प्रांत होता, बॉम्बे प्रांत हा द्विभाषिक होता. बॉम्बे प्रांतामध्ये गुजराती आणि मराठी, ठीक आहे, असे 2 भाषा बोलणारे राष्ट्र होतं. द्विभाषिक राष्ट्र. बॉम्बे प्रांत हा द्विभाषिक राष्ट्र होता. आणि बॉम्बे प्रांताची प्रमुख मागणी होती की गुजराती भाषिकांचा गुजरात वेगळं करा आणि मराठी भाषिकांचा महाराष्ट्र वेगळा करा, अशी प्रमुख मागणी होती. 1960च्या आधीपासून होती. 1956 पासूनच मागणी होती, कारण बाकीच्या राज्यांची निर्मिती केला, यांचीच का निर्मिती करू शकला नाही. 2 भाषा बोलणारे राज्य एकत्र का ठेवलं पाहिजे. मी ते 1960ला महाराष्ट्र, मराठी भाषिकांचं महाराष्ट्र आणि गुजराती भाषिक गुजरात असे 2 राष्ट्रांची निर्मिती करा, अशी मागणी होती. ठीक आहे, आणि 1960ला सरकारनं ती स्वीकारली आणि बॉम्बे प्रांताचं विभाजन झालं. ठीक आहे, बघा बॉम्बे प्रांताचं विभाजन झालं. गुजरात आणि महाराष्ट्र ही 2 नवीन राज्यांची निर्मिती झाली. ठीक आहे, मुंबई ही बॉम्बे जी राजधानी आहे ती महाराष्ट्रामध्ये आली. त्यामुळे महाराष्ट्र हे आधीपासूनच होतं. गुजरात राज्याची निर्मिती झाली. गुजरात हे भारतातलं 16वं राज्य बनलं. बॉम्बेचं नामांतरण फक्त महाराष्ट्र झालं, कारण की मुंबई कुठे याच्यासाठी मोठा संघर्ष चालू होता की मुंबई गुजरातमध्ये की महाराष्ट्रामध्ये. मुंबई ही मराठी भाषिकांची आहे, ती महाराष्ट्रामध्येच पाहिजे. आणि ते मग त्यासाठी मोठे आंदोलन पण चालू होतं. ठीक आहे, त्यामध्ये भरपूर जणांचं हुतात्मे पण गेले, बलिदान केले. प्रचंड बलिदानानंतर महाराष्ट्र बनला. हे 129 बलिदान आहेत. एवढ्या बलिदानानंतर महाराष्ट्र बनलाय. हे मराठी माणसांना माहित पाहिजे की तो मराठी महाराष्ट्र आहे, तो सहजासहजी बनला नाही, त्यासाठी प्रचंड बलिदान सुद्धा आहे. ठीक आहे, 1960 नंतर 1960च्या आधी 1954चं हे पण तुला माहित पाहिजे. 1960च्या सगळ्यात पहिला 1954ला ते दादर, नगर हवेली आणि गोवा. ठीक आहे, हा का होतं, पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये होता. तर 1954ला दादर, नगर हवेली हे पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये होतं.
ठीक आहे. हे भारत सरकारने आपल्या ताब्यामध्ये करून घेतलं 1954ला आणि 1954 तरी 1961ला त्याच केंद्रशासित प्रदेश, 1954ला ते भारत सरकारच्या ताब्यात आलं आणि 1961ला त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. हे सगळ्यात पहिला. ते कोणासाठी होतं? दादर नगर हवेलीसाठी होतं. ठीक आहे. पण त्याच्या आधी 1961च्या आधी काय होतं, तिथं जे स्थानिक प्रशासन होतं त्या स्थानिक प्रशासनाच्या आधी हातामध्ये होतं. तसं पौंडिचेरी, ठीक आहे, आता त्याला पौंडिचेरी पण म्हणतात. हे पौंडिचेरी होतं आता फ्रेंचच्या ताब्यात होतं, फ्रेंच सत्ता जी होती तर फ्रेंचांचं वर्चस्व होतं आणि पौंडिचेरी फ्रेंचाने सहज सोडणे का ते म्हणत होते की काय ते भारतातले जे लोक आहेत ते फ्रेंचांचं सत्ता ते मान्य करतात, त्यामुळे पौंडिचेरी कायम फ्रेंचांच्या ताब्यात राहील. पण भारताने त्यांच्या विरोधात सुद्धा काय केलं, पौंडिचेरीमध्ये पुन्हा कराईकाल, माही, यानम अशी 5-6 वेगवेगळ्या भागामध्ये तुम्हाला पौंडिचेरी पाहायला मिळते. त्याचं लोकेशन मॅपमध्ये चांगल्या पद्धतीने पहा की जे पौंडिचेरीचा जो भाग आहे तो कुठे विस्तारलेला आहे. ठीक आहे. 1954ला फ्रेंचांनी पौंडिचेरी हे भारतामध्ये सोपवले आणि 1962ला ते भारताचा तो भाग बनला. ठीक आहे. आणि 1962 नंतर भारताच्या संघाचा त्याला दर्जा मिळाला. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला पौंडिचेरी पण माहित पाहिजे, दादर नगर हवेलीचे पण थोडं माहिती पाहिजे. ठीक आहे. 1960ला राज्याच्या निर्मितीमध्ये 1960ला महाराष्ट्रातून गुजरात वेगळं झालं, म्हणजे बॉम्बे प्रांतातून गुजरात वेगळं झालं. ठीक आहे. ते 16वं राज्य बनलं. त्यानंतर 1960 नंतर 1953, ठीक आहे, 1960 नंतर 1953ला, ठीक आहे, पुढचा भाग 1963ला काय झालं, 1963ला जो आसाम प्रांत होता, आताच जे आसाम दिला 7 सिस्टर आहेत, तेव्हा 7 राज्य नव्हती. त्या टायमाला काय होता, एकच प्रचंड मोठा आसाम होता. ठीक आहे. एकच प्रचंड मोठा आसाम होता. ठीक आहे. तर आसाम प्रांत म्हणतो ते. 1963ला आसाम प्रांतातून काय झालं, नागालँड वेगळं झालं. नागालँड वेगळं आसाम प्रांतातून 1963ला आसाम प्रांतातून नागालँड वेगळं झालं. यासाठी सुद्धा प्रचंड मोठं आंदोलन झालं. प्रचंड मोठ्या आंदोलनानंतर नागालँड वेगळं झालं. ठीक आहे. याच्या आधी आपण पाहिलं होतं की जे गुजरात होतं हे याच्या आधी 14 राज्य होते. गुजरात हे 15वं राज्य बनलं आणि आसाम हे काय बनलं, आसाम नागालँड हे 16वं राज्य बनलं. मग अशी मला वाटतं मी 16 म्हणलं, सगळ्यांना कल्पना असून दे की जे गुजरात होतं हे गुजरात 15वं राज्य होतं, नागालँड हे 16वं राज्य बनलं. ठीक आहे. कशामधून, आसाम मधून नागालँड वेगळं झालं 1963ला. 1963 नंतर मग 1966ला, ठीक आहे, 1966 आकडे विसरू नका, परीक्षेला हा क्रम विचारतात. 1966ला काय झालं, तर 1966ला जो पंजाब प्रांत होता, पंजाब प्रांत म्हणजे पंजाब मध्ये आताच पंजाब आणि हरियाणा एकत्र होतं आणि त्यामध्ये 2 भाषा बोलल्या जात होता. एक पंजाबी भाषा होती जी पंजाबाची होती आणि दुसरी होती हिंदी भाषा. म्हणजे पंजाब भाषेमध्ये 2 लोक होते, एक हिंदी भाषिक होते आणि दुसरी पंजाब भाषिक होते. ठीक आहे. तर हिंदी भाषिक लोकांचं वेगळं राज्य झालं पाहिजे अशी मागणी होती. मग पंजाब प्रांताचं 1966ला विभाजन झालं आणि पंजाब प्रांतातून काय झालं, तर हरियाणा हे वेगळं राष्ट्राची निर्मिती झाली. पंजाब प्रांतातून हरियाणाची निर्मिती झाली 1966ला. ठीक आहे. ह्याच टायमाला जी पंजाब प्रांताची राजधानी होती ती चंदीगड होती. मग आता चंदीगड नेमकं कुणाचं, पंजाब प्रांताचं की हरियाणाचं? ठीक आहे. पंजाबचं की हरियाणा हा मोठा प्रश्न होता. अशावेळी तो राजकीय प्रश्न होता, त्यामध्ये प्रचंड विरोध चालू होता, प्रचंड हिंसा चालू होती. अशावेळी केंद्र सरकारने डिसिजन घेतला की जो पंजाब राजधानी, पंजाबची दोघांची राजधानी जी चंदीगड आहे, हे चंदीगड सरळ कुठे पंजाब मध्ये पण असेल नाही हरियाणा नसेल, तर ती राजधानी चंदीगड हे दोघांच्या मधलं केंद्रशासित प्रदेश असेल आणि हे दोघांचं राज्य म्हणून काम करेल अशी तरतूद करण्यात आली. ठीक आहे. हे तुम्हाला माहित पाहिजे 1966 पंजाब प्रांतासंदर्भात. 1971ला काय झालं, तर भारतामधील जे हिमाचल प्रदेश होतो, हिमाचल प्रदेश हे भारतामध्ये जे 1956चा कायदा होता, 1956च्या कायद्याअंतर्गत हिमाचल प्रदेश हे भारतातील एक केंद्रशासित प्रदेश होतं. 1971ला भारतातील केंद्रशासित प्रदेशाचं जे राज्य होतं, केंद्रशासित प्रदेशाचं रूपांतर झालं भारतातील नवीन राज्य आणि हिमाचल प्रदेश हे भारतातील एक नवीन राज्य बनलं. ते भारतातलं 18वं राज्य बनलं. त्याच्या आधी ते केंद्रशासित प्रदेश होतं 1971ला. त्यानंतर 1971 नंतर 1972 तुमच्या परीक्षेसाठी खूपच महत्वाचं आहे, कारण 1972ला भारतातील 3 राज्यांची निर्मिती झाली, 2 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली. जर तुम्ही भारताच्या मॅपमध्ये विचार केला, हा आपला भारत आहे, ठीक आहे, असा आपला भारत आहे आणि आपल्या भारतामध्ये इकडचा हा भाग आहे, लहान भागाला असतो जोडलाय. ठीक आहे. असं तुम्हाला भारताचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं.
ठीक आहे, असं स्ट्रक्चर आहे भारताचं. जेव्हा तुम्ही भारताच्या स्ट्रक्चरचा विचार करता तर स्वातंत्र्य भारताविषयी काय होतं की हा पूर्ण आसाम प्रांत, ठीक आहे, हा एकच होता, त्याला आसाम प्रांत समजलं येत होतं. 1963 ह्या आसाम प्रांतातून फक्त नागालँड वेगळं झालं, म्हणजे एवढा भाग फक्त वेगळा झाला होता, बाकीचा आसाम प्रांत एकत्र होता. 1972ला काय परिवर्तन झालं की पूर्ण आसाम प्रांताचं वेगळं विभाजन झालं आणि आसाम प्रांतातून मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय, आसाम प्रांतातून मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय, ठीक आहे, ह्या 3 राज्यांची निर्मिती झाली. अनुक्रमे 19, 20 आणि 21 असे 3 राज्यांची निर्मिती झाली. 19, 20, 21 असं मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय अशा 3 राज्यांची निर्मिती झाली 1972ला. म्हणजे इथं नागालँड वेगळं झालं होतं, ठीक आहे, आता मणिपूर वेगळं झालं, मिझोराम वेगळं झालं आणि मेघालय वेगळं झालं, ठीक आहे. आणि 2 प्रदेश जे अरुणाचल प्रदेश होतं वरचं टोक आणि खालचं जर टोक, त्याला मिझोराम म्हणजे अरुणाचल प्रदेश सगळ्यात खाली असणारं मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम हे 2 केंद्र शासित, म्हणजे मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश हे 2 काय बनले, 2 केंद्र शासित प्रदेश बनले. केंद्र शासित प्रदेश कधी 1972ला. म्हणजे 1972 मुळे जे 7 सिस्टर आहे, जो ईशान्य भारत आहे, ईशान्य भारताचं पूर्ण भौगोलिक स्ट्रक्चर किंवा पूर्ण राजकीय स्ट्रक्चर परिवर्तन झालं की जे आसाम प्रांत होता, आसाम प्रांतातून मणिपूर वेगळं झालं, त्रिपुरा वेगळं झालं, मेघालय वेगळं झालं आणि 2 केंद्र शासित प्रदेश झाले, एक मिझोराम दुसरा अरुणाचल प्रदेश. 1972ला झालं. त्यानंतर 1975 सुद्धा खूप महत्वाचा आहे. 1975ला जे सिक्कीम बरोबर इथं आहे, हे सिक्कीम काय होतं, आधी काय होतं, वेगळं राष्ट्र होतं, ते भारतात होतं, वेगळं राष्ट्र होतं, भारताचं सुरक्षित राष्ट्र होतं. 1974ला ते भारतामध्ये आलं. 1974ला त्याला भारताचं स्वायत्त राष्ट्र राज्य म्हणून घोषित करण्यात आलं होतं. पण 1975ला सिक्कीम हे भारताचं भारतातील एक संपूर्ण राज्य बनलं 1975ला. म्हणजे सिक्कीम काय 1975ला सिक्कीम भारतामध्ये दाखल झाला. आधी जे राज्य होती त्याची निर्मिती झाली होती, सिक्कीमची काय झाली, आधीच्या राज्याची निर्मिती, आता सिक्कीमचं काय झालं, भारतात दाखल झाला 1975ला, ठीक आहे. आणि त्यासाठी मग 35वी घटना काय नवीन बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्हाला सांगितलं आपण आता कलम 1, 2, 3 पाहिलाय, 4 पाहिलाय, ह्यामध्ये काय सांगितलं, एखादा प्रदेश दाखल करून घेण्याची तरतूद आहे. पण एखादा प्रदेश दुसऱ्या राष्ट्राला द्यायचा असेल तर त्याची तरतूद तुम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये पाहायला मिळत नाही. समजा आपण भारताचा काही प्रदेश तुम्हाला दुसऱ्या राष्ट्राला द्यायचा आहे, मग तसं दुसऱ्या राष्ट्राला जर द्यायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे, कशी प्रोसेस आहे ही भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेली नाही. मग त्यावर न्यायालयानं निर्णय दिला. का तुम्हाला माहिती, एखाद्या भारतीय राज्यघटनेमध्ये एखाद्या गोष्टीचा अर्थ निघत नसेल तर अशा गोष्टीचा अर्थ लावण्याचा अधिकार आपण कुणाला दिलाय, तर भारतीय राज्यघटनेनं न्यायालयाला दिलाय. मग न्यायालयानं आपल्या निर्णयामध्ये सांगितलंय की जेव्हा एखादा प्रदेश तुम्ही दुसऱ्या राष्ट्राला देणार असाल तर त्यासाठी घटना दुरुस्तीची आवश्यक असते. म्हणजे तुम्ही भारताचा एखादा भाग दुसरा, जसं आपण भारत आणि बांगलादेश दोघांच्या मध्ये सीमा निश्चित करत असताना तुम्हाला माहिती आहे बांगलादेशी तो होता आणि दोघांच्या मध्ये मोठा प्रश्न होता की भारतातील काही भाग होते ते बांगलादेशमध्ये होते, बांगलादेशचा काही भाग आपल्यामध्ये होता. मग दोन्ही राष्ट्रांमध्ये सीमा निश्चित करण्यासाठी काय करणं होतं, एकमेकाची गावे एकमेकाला देणं आवश्यक होतं, ठीक आहे. मग अशांच्या दोघांच्या मध्ये सीमा निश्चित करण्यासाठी काय झालं की भारतानं आपला काही प्रदेश बांगलादेशनं काही गावं आपल्याला दिलीत आणि दोघांच्या मध्ये करार झाला. मग त्यालाच म्हणतात 100वी घटना दुरुस्ती. कारण का, भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलं आपण कोणताही प्रदेश दुसऱ्यांना देऊ शकत नाही. जर दुसऱ्याला द्यायचं असेल तर न्यायालयानं सांगितलंय की त्यासाठी घटना दुरुस्ती करणं आवश्यक आहे. मग 100वी घटना दुरुस्ती झाली होती, ठीक आहे. इथं ठीक आहे, हा पॉईंट पण तुम्हाला समजतो थोडा. आणि 1975ला काय झालं होतं, सिक्कीम भारतामध्ये दाखल झालं होतं, त्यासाठी 35वी घटना दुरुस्ती करावी लागली होती, ठीक आहे. त्यानंतर 1975 नंतर पुढचा आहे 1985 नंतर 1987ला काय झालं होतं, तर 1987ला जो मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश आहेत, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश हे आता 2 केंद्र शासित प्रदेश होतील. तर 1987ला अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम ह्या दोघांना स्वायत्त राज्याची परमिशन आहे. भारतातील 2 स्वतंत्र राज्य बनलीत 1987ला, ठीक आहे. 1987 आधी 2 केंद्र शासित प्रदेश होते, आता ते स्वातंत्र्य राज्य बनलीत. आणि 1987ला भारतामध्ये गोवा राज्याची निर्मिती पण झाली. गोवा हा 1987 आधी भारतातील एक केंद्र शासित प्रदेश होतं. 1987ला गोवाला भारतातील एक स्वातंत्र्य राज्य म्हणून घोषित स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला होता गोवाला 1987ला.
त्यानंतर 2000, ठीक आहे, 2000ला काय झालं, 2006चं मत 2000 भारतामध्ये 3 राज्याची निर्मिती झाली. ही 3 राज्य कोणती होतील, तर मध्य प्रदेशमधून छत्तीसगडची निर्मिती झाली. मध्य प्रदेशमधून छत्तीसगड, ठीक आहे, मध्य प्रदेशमधून छत्तीसगडची निर्मिती झाली एकूण 2000 साली. पुन्हा युपी मधून उत्तराखंड, युपी मधून उत्तराखंड, ठीक आहे, युपी मधून उत्तराखंडची निर्मिती झाली. आणि बिहार मधून झारखंड, बिहार मधून झारखंड ह्या 3 राज्यांची निर्मिती झाली. ठीक आहे, मध्य प्रदेशमधून छत्तीसगड, युपी मधून उत्तराखंड आणि बिहार मधून झारखंड ह्या 3 राज्यांची निर्मिती झाली 2000 साली. हे ते 3 राज्य आतापर्यंत जेव्हा हिमाचल प्रदेशाची निर्मिती झाली होती, पाठीमे रिजन काय होतं, तर रिजन होतं ते पर्वतीय क्षेत्र आहे म्हणून. ठीक आहे, पंजाब हरियाणाची निर्मिती झाली, कारण काय होतं, भाषा म्हणून. ईशान्य भारताचं स्ट्रक्चर परिवर्तन झालं, कारण का, संस्कृती वेगळी आहे, भाषा वेगळी आहे म्हणून. ठीक आहे, म्हणजे आतापर्यंत राज्याचं विभाजन होत होतं, ते संस्कृतीच्या आधारे होत होतं, त्यानंतर पुन्हा भाषेच्या द्वारा होत होतं. पण 2000 साली जे विभाजन झालं, हे 2000 साली जे विभाजन झालं 3 राज्यांची निर्मिती, हे विभाजन होत असताना पहिल्यांदा आर्थिक निकषावर झालं की या 3 राज्यांचा विकास झाला नाही, म्हणून 3 राज्य सेपरेशन झाली. छत्तीसगड वेगळं झालं, उत्तराखंड वेगळं झालं, झारखंड वेगळं झालं. कारण का, ही मागास राज्य, झारखंडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती आहे, खनिजाचं कोठार आहे, खनिज प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, पण झारखंडचा विकास झाला नाही, म्हणून झारखंड काय झालं, वेगळं झालं 2000 साली. 2000 साल आहे त्याला आपण 2014ला काय झालं होतं की आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळं झालं होतं. आंध्र प्रदेशमधून तेलंगणा का वेगळं झालं होतं, तर त्याच्या पाठीमागे निकष होतं, निकष सांगण्यात आलं होतं. कोणते निकष होते, तर सांस्कृतिक भिन्नता. आंध्र प्रदेशाची संस्कृती वेगळी आहे, तेलंगणाची संस्कृती वेगळी आहे, सांस्कृतिक भिन्नतेवरून त्या दोघांचं विभाजन झालं 2014ला. आणि त्यानंतर 2019ला काय झालं, ते जम्मू काश्मीर होतं, हे जम्मू काश्मीर भारतात एक स्वातंत्र्य राज्य होतं. जम्मू काश्मीरचं एकूण 2019ला काय झालं, जम्मू काश्मीर हे भारताचं स्वातंत्र्य राज्य होतं. 2019ला जम्मू काश्मीरचं 2 राज्यामध्ये विभाजन झालं, की जम्मू काश्मीरचं 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये विभाजन झालं. एक पहिला जो केंद्रशासित प्रदेश बनला त्याला आपण लडाख म्हणतो, आणि दुसरा केंद्रशासित प्रदेश आहे त्याला आपण जम्मू काश्मीर म्हणतो. नंतर सांगितले की जम्मूचं नंतर आपण काय करू, वेगळं राज्य बनवू, असं नंतर त्यात घोषित करण्यात आलं होतं. हे 2019ला फरक झाला होता. पुन्हा दीव दमण आणि जे दमण दादर नगर हवेली दीव दमण होतं, पुन्हा ते केंद्रानं काय एकत्र केलं, त्यासाठी वेगळं बिल पेर ते पण सुद्धा करंट मध्ये चर्चेमध्ये आहे. ठीक आहे, बघा आताच्या लेक्चरमध्ये आपण जे भारताचं राज्य क्षेत्र आहे, भारताच्या राज्यांची निर्मिती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे अनालिसिस केले. पुन्हा भारताचा लास्ट पॉइंट आहे, तो लास्ट पॉइंट मध्ये आपण पाहणार आहे की केंद्रानं नावामध्ये केलेला बदल. ठीक आहे, ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला माहित पाहिजे की भारताने जी राज्य होती, जसं उदाहरणार्थ 1950ला जे संयुक्त प्रांत होतं, संयुक्त प्रांताचं नाव केलं उत्तर प्रदेश. 1969ला जे मद्रास प्रांत होतं, मद्रास प्रांताचं नाव झालं तमिळनाडू. ठीक आहे, मद्रास प्रांताचं नाव झालं तमिळनाडू 1969ला. 1973ला जे म्हैसूर होतं, म्हैसूरचं नाव झालं कर्नाटक 1973ला. त्यानंतर 1 फेब्रुवारी 1992ला ते दिल्ली राजधानी होती, ते दिल्लीचं नाव झालं दिल्ली राजधानी क्षेत्र असं त्याचं नाव करण्यात आलं. दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र असं दिल्लीचं नामकरण 1 फेब्रुवारी 1992ला करण्यात आलं. 2006 साली उत्तरांचलचं नाव झालं उत्तराखंड. ठीक आहे, त्यानंतर 2007 साली पॉंडिचेरीचं नाव झालं पुदुचेरी, आणि त्यानंतर 2011 साली ओरिसाचं नाव झालं ओडिशा. ठीक आहे, ह्या गोष्टी थोड्या याला म्हणतात नावातील बदल. हा बदल सुद्धा तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे, त्या गोष्टी पण तुम्हाला माहिती पाहिजे. बघा आताच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं, सुरुवातीला घटनात्मक तरतूद पाहिली, त्यानंतर घटनात्मक तरतुदीचा दुसरा पार्ट पाहिला, त्यामध्ये संस्थानिकांचं विलीनीकरण पाहिलं, नंतर भाषावर प्रांत रचना पाहिली. भाषावर प्रांत रचना पुढच्या गोष्टीमध्ये आपण भाषावर प्रांत रचनेचं पुढे आपण पाहिलं होतं की भारतामध्ये राज्यांची निर्मिती कशी झाली, राज्यांची निर्मिती आपण पाहिलं की भारतामध्ये नावामध्ये कसा बदल केला. ठीक आहे, त्यामुळे आशा आहे की तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भरपूर माहिती मिळाली असेल. परीक्षेला हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी ठरेल. ठीक आहे, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच मित्रांना शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. आपण इथं थांबूया. थँक्यू.